मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीनं मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमाला या 2022च्या व्याख्यानमालेमधलं आजचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडं एक सन्माननीय व्यक्ती आज इचलकरंजी परिसरातल्या लोकांना ऐकायला मिळणार आहे. खरं तर ही व्याख्यानमाला 44 वर्षाची अविरत साधना आहे. ज्ञानाची भूक समाज व्यवस्थेतल्या लोकांना विविध अंगानं प्रबोधित करणारी, व्यासंगी बनवणारी अशी आमची व्याख्यानमाला या तिन्ही संस्थांच्या वतीनं प्रतिवर्षी घेतली जाते आणि भरघोस असा प्रतिसाद ही असतो. माननीय श्री महेश झगडे सर यांचा परिचय आपल्या सगळ्यांना करून देताना मला मनस्वी आनंद होतो आहे. आय ॲक्ट बिकॉज आय मस्ट हे तत्त्व अंगीकारत त्याची अंमलबजावणी करणारा एक प्रशासक म्हणजे श्री महेश झगडे होय. त्यांच्या कार्याचं वैविध्यपूर्ण अशा प्रकारचं बहुआयामी असं एक व्यक्तिमत्व आहे. त्याला कवेत घेताना आपल्या समोर मला काही वेळेच्या मर्यादा आहेत, तरी देखील सिंधुदुर्गमध्ये रुजू झालेले महेश सर 1993च्या IAS बॅचचे आणि अत्यंत कष्टानं महत्प्रयासानं प्रशासन लोकाभिमुख कसं करावं याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. सोलापूरमध्ये कर्मचाऱ्यांच्या विकासाचं कॅलेंडर त्यांनी बनवलं. जिल्हा परिषदेच्या शाळा कशा आदर्शवत, गुणवत्ताधारक आणि गोरगरिबांच्या मुलांना कसं चांगलं शिक्षण मिळेल याविषयी त्यांचं शैक्षणिक सुधारणेचं जे धोरण आहे ते आजही लोकांना आणि प्रशासनाला फार उपलब्ध आणि उपयुक्त आहे. शेतीविषयक कायदा, या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आणि ज्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना जमिनी परत मिळवून देणारा शेतकऱ्यांचा कैवारी लोकप्रशासक अशी सरांची ओळख आहे. खरं तर आज लोकशाहीचं आरोग्य याविषयी ते बोलणार आहेत. पण औषध आणि प्रशासनाचे ज्यावेळी आयुक्त होते त्यावेळी ज्या पद्धतीच्या औषध कंपन्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपल्या औषध कंपन्यांची जाहिरात खोटी, दांभिक आणि लोकांना भुलभुलैया करणारी होती, अशांच्याच माथी कायद्याची कडक अंमलबजावणी करून आपल्या सगळ्यांचं आरोग्य अतिशय चांगलं राहावं यासाठी भूलतापा देणाऱ्या सर्व जाहिराती काही क्षणातच सरांच्याकडे ते प्रशासन आल्यानंतर ताबडतोब मीडियातून लोकांना परत घ्याव्या लागल्या. हे त्यांच्या कामाचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सर म्हणजे विभागीय संचालक म्हणून, आयुक्त म्हणून ज्यावेळी RTO खात्यामध्ये गेले त्यावेळी आपण बघतो अजूनही RTOच्या खात्यामध्ये गर्दी आहे, एजंटचा सुकाळा आहे. पण ऑनलाईन RTOची सगळी परवाने मिळवून देण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सरांनी सुरू केली होती आणि एजंटमुक्त RTO कार्यालय हे आज सक्तीनं लोक राबवत आहेत. त्याचे प्रणेतेसुद्धा सर आहेत आणि यामुळेच लोकांना खूप चांगल्या पद्धतीची सेवा मिळते. पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी जागतिक दर्जाचं पुणे शहर कसं करता येईल याविषयीचं त्यांचं कार्य हे फार महत्त्वाचं आहे. आणि आज पुण्याची जी जागतिक विकासाचं शहर म्हणून आहे त्यामध्ये सरांचं योगदानसुद्धा फार मोठं आहे. स्वतःला मिळालेले शिक्षण, त्यातून त्यांनी घेतलेली स्वतःची साधना, त्यातून मिळालेलं ज्ञान, आलेले अनुभव, केलेले संशोधन आणि समाज माणसांमध्ये वावरण्याचा त्यांचा सहज प्रवास, यामुळे प्रशासन लोकाभिमुख कसं करावं, लोकांसाठी कसं करावं आणि कुचकामी किचकट प्रक्रिया बाजूला करून लोकांची कामं तत्काळ कशी करावी यासाठी त्यांचं प्रशासन खूप महत्त्वाचं आहे. सर नाशिकमध्ये असताना 3 वाजता लोकांसाठी खुला दरबार, लोकांना खुलं नगरपालिकेचं रेकॉर्ड बघायची सोय आणि प्लस RTI कायदा जो आहे, ज्या कायद्याची अंमलबजावणी प्रचंड मोठ्या प्रमाणात एका प्रशासकानं त्याला पाठीशी घालणं हे एकमेव उदाहरण म्हणजे महेश झगडे सरांचं आहे. कारण त्या कायद्याच्या कागदाला अनेक लोक वेगवेगळ्या अंगानं लांब लचक लावतात, परंतु सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. सरांच्या या लोकाभिमुख कार्यामध्ये PMRDचं CEO म्हणून महानगर आयुक्त होते. सर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त होते, विभागीय आयुक्त नाशिकचे होते, महानगर आयुक्त म्हणून
त्यांनी काम केलेलं आहे. मोटर परिवहन आयुक्त म्हणून मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मोटर परिवहन कायदा कसा अंमलबजावणी त्याची करावी. महानगरपालिकेचं आयुक्त पुण्यामध्ये असताना त्यांनी काम केलं. नाशिकचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी काम केलं. म्हणजे अशा वेगवेगळ्या अंगाने सरांनी काम करत असताना विविध गोष्टी ह्या लोकाभिमुख केल्या आणि लोकांच्यासाठी हे प्रशासन आहे, लोकांच्यासाठी आम्ही लोकांचे सेवक म्हणून बसलेलो आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं ब्रीद सरांनी घेतलं. आणि त्यासाठी मी ज्यावेळी सरांचा बायोडेटा सर्च करत होतो त्यावेळी बदल्या होणारा अधिकारी म्हणून सरांची ओळख आहे. कारण सातत्यानं लोकांना हवा असणारा परंतु ज्यांच्या कामात आड येते अशांना नको असणारा अधिकारी म्हणूनही सरांची एक वेगळी ओळख आहे. सरांनी अनेक सन्मान मिळालेले आहेत. सर आणखीन एका गोष्टीचं फार महत्त्वाचं काम सरांनी केलं. महासंचालक म्हणून महाराष्ट्र एनर्जी आणि डेव्हलपमेंट एजन्सी पुणेचे ते महासंचालक होते. त्यावेळी 5 चक्क्या बायोगॅस एनर्जी, वेव्ह एनर्जी याचा हरित ऊर्जा प्रकल्प सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवला. खरं तर अशा पद्धतीचं काम, बहुआयामी व्यक्तिमत्व आणि प्रशासनात असताना लोकांशी सहजगतीनं मिसळणं, लोकांचे प्रश्न समजून घेणं. आणि सर 2018मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर IAS दर्जाच्या अधिकाऱ्याचा जो काही कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रवास असतो तो खूप सुखद असतो. परंतु सरांनी तो सुखद प्रवास बाजूला ठेवून आपल्या सगळ्यांच्या जीवनातलं आरोग्य बाजूला जावं आणि आपल्याला आरोग्य मिळावं आणि आपल्या आयुष्यातले अनेक प्रसंग जे आहेत ते बाजूला व्हावेत या उद्देशानं सर प्रशिक्षणं देतात. विविध शाळा, महाविद्यालय, कॉलेजमध्ये IAS असतानासुद्धा ते म्हणतात की मला बोलवलं की मी लगेच जातो. आणि अनेक ठिकाणी IAS अधिकाऱ्यांपासून ते वेगवेगळ्या प्रशिक्षकांना प्रशिक्षित करतात, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जातात. आणि अशा पद्धतीचं स्वतःला प्रशासन सेवेतून बाहेर गेल्यानंतर लोकसेवेमध्ये पुन्हा एकदा वाहून घेतलेलं अशा पद्धतीचं महेश जगडे सरांचं व्यक्तिमत्व मी आपल्यासमोर त्यांना सादर करताना मला मनस्वी आनंद होतो. आपण टाळ्या वाजवून त्यांचं मनपूर्वक स्वागत करावं. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. सर्वप्रथम मी आपले मनोरंजन मंडळ, मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब यांचे आभार मानतो की त्यांनी मला इचलकरंजी येथे प्रथम येण्याची संधी दिली. मी पहिल्याने येतो आहे. अतिशय छान वाटलं. प्रवास चांगला होता आणि हा परिसर बघून माझं मन जरा प्रफुल्लित झालं की आणि मला ज्यावेळेस इथं समजलं की हा नुसताच परिसर सुंदर नाही आहे तर इथे एक चांगल्या पद्धतीचं अर्थव्यवस्था चालू आहे आणि खूप दशकानुदशकं चालू आहे. तुम्ही देशाच्या अर्थउभारणीमध्ये फार चांगलं काम करतायत. ऐकून फार बरं वाटलं. आत्ताच मला माझा परिचय करून देण्यात आला. खरं म्हणजे विनाकारणच माझा TRP खूपच जास्त वाढवला गेला आहे. तसं काही नाही. मी एक सर्वसामान्य असा अधिकारी म्हणून राहिलो आणि मला तसंच आवडेल की मी सर्वसामान्य होतो, सर्वसामान्य आहे आणि सर्वसामान्य जगलो याचा मला अभिमान आहे. आपण सांगितलं की काल गर्दी होती. कारण खरंच आहे की कारण माणसाचं हसू कमी होत चाललेलं आहे आणि आपण विनाकारणच विवंचनेत वाढत चाललेलो आहोत. आणि मग आपण कशासाठी जगतो इथपर्यंत हे पोचलेलं आहे. हे धकाधक गेली 2 वर्ष आपण काय केलं या जगामध्ये आणि मग हे खरंच योग्य आहे का, हे सगळे प्रश्न भेडसावतात. त्यामुळे हसणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि खरं म्हणजे तुम्ही मला जर हसण्याचा कार्यक्रम असतो मी कालच आलो असतो कारण मी सुद्धा हसण्याचा संदेश शोधत असतो. हा विषय वृक्ष आहे, लोकशाहीचं आरोग्य आणि प्रशासन. आणि तरी पण आपण म्हटलं की कमी लोक आले. माझ्या दृष्टीने हे लोकसुद्धा खूप आहेत. इतका हा विषय वृक्ष आहे. म्हणजे मला तर अशी अपेक्षा होती की कदाचित कोणीच नसेल. हा इतका विषय वृक्ष आहे. पण हा विषय इतका महत्त्वाचा आहे की ह्या विषयाच्याकडे आपण याला गृहीत धरलेलं आहे. आणि आपण मग काय केलेलं आहे की ह्या विषयाचं महत्त्व कुठपर्यंत आणून ठेवलेलं आहे की निवडणुका आल्या, मतदान झालं, हा पक्ष निवडून आला, इतका भ्रष्टाचार झाला, टेंडरमध्ये इतके पैसे खाल्ले, त्या अधिकाऱ्याला अरेस्ट झाली CBI अँटी करप्शनकडून, त्या अधिकाऱ्यांनी काम केलेलं नाही आहे. अशा पद्धतीचं आपण ह्या लोकशाहीला इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे. मग त्यामुळे आपण जे गृहीत धरण्याची जी पातळी आहे ती इतकी खालवून ठेवलेली आहे की आपण लोकशाही म्हणजे मत देणं इथपर्यंतच आहे. आणि मग त्याच्यावरती टीका करणं आणि टीका करून मग हे असंच चालेल, आता याच्यामध्ये काही सुधारणा होणारच नाही,
अशा पद्धतीने आपण हताश, हतबल असे झाल्याचं हे वातावरण आहे. आणि त्याच्यामुळे मग पुन्हा एकदा मी प्रशासनामध्ये येणार नव्हतो. मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, ती पण ब्रिटिश मल्टीनॅशनल कंपनी होती, छान माझं चाललेलं होतं तिथे. पण तिथे जे काही घडलं आणि त्या घडल्यानंतर असं वाटलं की मग देशामध्ये सगळंच असं घडत असेल तर मग हे काय कुठे चाललेलं आहे. आणि मी हे 30-35 वर्षापूर्वीचं सांगतो आहे. त्यामुळे 30-35 वर्षापूर्वी जर लोकशाहीची अवस्था मला अस्वस्थ करणारी होती आणि जे मी माझा चांगला जॉब सोडून प्रशासनाकडे आलो त्याचं कारण असं आहे की लोकशाहीला लागलेली ही उतरती कळा ही आपण इतकी गौण करायला नको की जेणेकरून नुसतंच त्याची टीका करणं किंवा त्याच्याबद्दल गप्पा मारणं किंवा त्याच्याबद्दल फक्त त्याच्याकडे राजकारण म्हणून बघणं. हे कुठेतरी याचा पुनर्विचार प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक मतदाराने केला पाहिजे. अन्यथा हे आपण जे सुरू झालेलं आहे ते कुठे जाऊन पोहोचेल हे कदाचित त्याची कल्पना तुम्हाला नसेल. आपण नेहमी आपलं आरोग्य तपासणीसाठी मग आपण हिमोग्लोबिन तपासतो, आपल्याला शुगर झाले की नाही तपासतो, आपलं फीवर किती आहे, तापमान किती आहे ते तपासतो आणि मग आपलं आरोग्य आपण तपासतो आणि सांगतो की बरोबर आहे, माझं हिमोग्लोबिन 12 ते 14पर्यंत असेल किंवा टेम्परेचर माझं 97.8 डिग्री किंवा जे काही असेल ते, किंवा माझी शुगर अमुकच्या खाली असेल तर योग्य असेल तर म्हणून आपण करतो आणि मी सुदृढ आहे. लोकशाहीबद्दल असं काही केलं जातं का? जी व्यवस्था जागतिक पातळीवरती शासन चालवतं, सरकारं चालवतं अशी व्यवस्था आहे, त्याची आजची अवस्था काय आहे याचं आरोग्य कोणी तपासतं का? किंवा आपण त्याचा विचार तरी करतो का? मला नाही आवडत की आपल्या हॉलमध्ये बसलेल्या पैकी कोणीही, थोडेफार कदाचित एखादे एक्सेप्शन असे निघते, अपवादाने निघू शकतील, पण आपल्या लोकशाहीचं आरोग्य काय आहे हा विचार तरी आपल्या मनाला शिवला का? कारण शिवायचं कारण नाही आहे. आमच्या IAS ऑफिसर्समध्ये सुद्धा हा विचार कोणाच्या मनामध्ये येत नाही की आपल्या ह्या लोकशाहीचं आरोग्य काय आहे, ती स्ट्रॉंग आहे का, दुर्धर आजाराने आजार झालेला आहे, ती वीक आहे किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे, किंवा ज्याच्यासाठी ती लोकशाही तयार केलेली आहे ती लोकशाही तशी आहे का, त्याचं काही विद्रूप स्वरूप आपण त्याला लोकशाही म्हणून गृहीत धरतो आहे की जी खरं लोकशाही नाहीच आहे, पण लोकशाहीच्या नावाखाली काही विद्रूप अशी व्यवस्था आपण पुढे चालवली आहे का याचा कुठेतरी आपण विचार करणं गरजेचं आहे. पण कुणाला विचार करायला वेळ नाही आहे. मग कुणापासून ते राजकीय सर्वोच्च पदापासून ते सर्वसामान्य नागरिकापर्यंत किंवा मतदारापर्यंत याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आणि मग आपलं दैनंदिन आयुष्य चाललेलं असतं. आणि म्हणून कुठेतरी ह्या लोकशाहीच्याबद्दल या देशामध्ये, जगामध्ये एक पुनर्विचार व्हावा याची गरज आहे. युरोपमध्ये असा एक विचार सुरू झाला. ग्रीकचे एक माजी फायनान्स मिनिस्टर आहेत यानिस वारूफाकिस, त्यांनी युरोपमध्ये हे सुरू केलं की याचा लोकशाही जी आहे, जी संकल्पना आहे त्याप्रमाणे जगभर लोकशाही चालू आहे की नाही, आणि चालू नसेल तर त्याची सुदृढता कशी आणावी, ती आरोग्यदायी कशी करावी, ती जी पाहिजे तशी नसेल तर त्याच्यातल्या त्रुटी काय आहेत ह्या विचार करून मग आपण काही करावं असं तिकडे सुरू झालेलं आहे. भारतामध्ये तसं नाही. भारताला हा विषयच माहीत नाही आहे की आपण लोकशाहीमध्ये निश्चित काय चालवलेलं आहे. लोकशाही म्हणजे काय? आपल्याला असं वाटतं की मतदानातून दिलं की आमदार झाले, खासदार झाले की त्याच्यामधून मंत्री होणार, पंतप्रधान होणार आणि मग मुख्यमंत्री होणार किंवा तुमचा नगरसेवक येणार, महापौर येणार, झाली लोकशाही. लोकशाही ही जी 2500 वर्षापूर्वी अथेन्समध्ये, ग्रीकमध्ये सुरू झाली. आपल्याकडे वैदिक टाईममध्ये आपल्याकडे लोकशाही होती. उज्जैन किंवा अशा जनपद वगैरे अशा गोष्टी होत्या, एक 3-4 हजार वर्षापूर्वीसुद्धा आपल्याकडे होत्या, पण त्याचं डॉक्युमेंटेशन नाही आहे. लोकशाही सुरू झाली अथेन्समध्ये, आणि पहिली लोकशाही सुरू झाली त्यावेळेस त्यांचं असं होतं की लोकशाही कशासाठी? त्यापूर्वी राजे असायचे किंवा उमराव असे फार स्ट्रॉंग, अतिशय ताकदवान लोक असायचे आणि ते सगळं राज्य शिकट चालवायचे. ते योग्य नव्हतं. म्हणून क्लिस्तेनिस नावाच्या एका उमरावाने केलं की नाही, लोकशाही म्हणजे हे राज्य शिकट चालवणं म्हणजे हे सगळ्यांचा त्याच्यामध्ये अधिकार पाहिजे, आणि विशेषतः ज्यांची मेजॉरिटी आहे, ज्यांचं बहुमत आहे आणि जे वीक आहेत, जे विकलांग आहेत, आर्थिक स्थिती चांगली नाही आहे, सामाजिक स्थिती चांगली नाही, अशांचा सहभाग असलेली शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही, असं 2500 वर्षापूर्वी, सुमारे 2500 वर्षापूर्वी ते ठरलं की दोज हू आर वीक अँड इन मेजॉरिटी, जे मेजॉरिटीमध्ये आहेत, बहुमतात आहेत, ज्यांचं प्राबल्य आहे पण आवाज ऐकला जात नाही,
आणि जे सामाजिकदृष्ट्या सुद्धा दुर्बल आहेत पण आवाज ऐकला जात नाही, अशांनी त्यांचं स्वतःचं सरकार स्थापावं आणि त्याप्रमाणे ती लोकशाही व्हावी. अर्थात ती काही टिकली नाही जास्त दिवस. मग तुम्हाला माहिती आहे की इंग्लंडमध्ये मॅग्ना कार्टा नावाचा एक हे आला, तिथले राजाचे काही अधिकार मंत्र्यांना दिले, लोकशाही आली नाही. मग आपल्याला माहिती असेल की अब्राहम लिंकनने अमेरिकेत सांगितलं की लोकांनी आणलेली लोकांसाठीची व्यवस्था, बाय दी पीपल, फॉर दी पीपल अँड ऑफ दी पीपल म्हणजे लोकशाही. असं ते होत गेलं आणि म्हणून आपण ही लोकशाहीची व्यवस्था केली की प्रत्येक मतदार हा राजा आहे. थोडक्यात आपलं स्वरूप म्हणजे प्रत्येक मतदार हा राजा आहे. तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं तुम्ही राजे आहात? कोण आहे राजा? वाटतं म्हणजे फार एक किंवा दोनच हात आहेत. तुम्हाला मग राजासारखे अधिकार आहेत का? नाही आहेत. मग ही लोकशाही आहे का? मतदार राजा एकीकडे म्हणायचं मतदार राजा आहे, मग राजासारखे अधिकार आहेत का? एकही हात वरती नाही आहे. आणि ज्यावेळेस लोकशाहीची संकल्पना आली होती की जे लोक आहेत सगळ्यांची एकत्रित असलेली ही जी सत्ता असेल ती लोकशाही, त्यांनी चालवलेली लोकशाही. अर्थात त्यावेळेसची लोकसंख्या कमी होती. आपल्याला सांगायला हरकत नाही की सन 1800पर्यंत या जगाची लोकसंख्या फक्त 100 कोटी होती. मधल्या काळामध्ये जसं इचलकरंजीमध्ये औद्योगिकरण झालं तसं जगामध्ये पण औद्योगिकरण झालं आणि 100 कोटीची लोकसंख्या आता 780 कोटी झाली 200 वर्षामध्ये. म्हणजे जी 100 कोटी लोकसंख्या या जगाची व्हायला 70,000 वर्ष लागली, ती केवळ 200 वर्षामध्ये ती 7 पटीने वाढली आणि ती आता 780 कोटी आहे. त्यामुळे प्रत्येकाला राज्य चालवण्याचं खरं म्हणजे शक्य नाही, म्हणून आपण आपले प्रतिनिधीमार्फत राज्य चालवतो. आता लोकशाही चालवतो म्हणजे खासदार, आमदार, नगरसेवक वगैरे. आणि त्यांनी आपल्याला जे वाटतंय, मतदारांना जे वाटतंय ते त्यांनी तिथे करायचं आहे. तुम्हाला जे वाटतं ते तिथे होतं का? मला माहीत नाही. कदाचित तुमच्या म्हणण्याप्रमाणे होत असेल, माझ्या म्हणण्याप्रमाणे नाही होत तिथे. आणि मी 34 वर्षाचा अनुभव सांगतो की तुम्हाला जरी वाटत असेल तुमच्या मनासारखं होत असेल तर काढून टाका मनातून. तसं नाही होत तिथे. तुम्हाला आतली गोष्ट सांगतो मी, ते तसं होत नाही. तुम्ही कुठल्या तरी ह्याच्यामध्ये असतात की आम्ही निवडून दिलेलं आहे आणि आमच्या मनाप्रमाणे ते वागत असतील, तर असं होत नाही. ते का वागू शकत नाहीत त्यालाही काही कारण आहेत, आपण त्याच्यावरती चर्चा करूया. एक आहे की लोकशाहीची संकल्पना होती की सर्वांची सत्ता, सर्वांनी एकत्रित करून राबवलेलं सर्वांचं कल्याण कसं होईल, समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक सामाजिक भेदभाव असणार नाही आणि सगळ्यांना समानची वागणूक असलेली अशी जी सत्ता ती लोकशाही आहे ती आहे. मग राजाच्या मनात आलं तर काही होत होतं, किंवा मग तुमचे बाकीचे असा जुंटा असेल मिलिटरीचा त्यांच्या मनात आलं काही होतं, तसं नाही आहे. तर सगळ्यांनी चालवायची सत्ता म्हणजे लोकशाही आहे. मग ही लोकशाही जगामध्ये चालली आहे का? तर मला असं वाटतं की तुमच्यापैकी बऱ्यांनी 1-2 हात सोडता की तुमच्या मनाप्रमाणे काही चालत नाही. त्यामुळे काहीतरी याच्यामध्ये चूक घडते आहे आणि ती चूक आपण जर सुधारली नाही तर कदाचित मग याच्यापुढे भविष्य तुमच्या पिढ्यापेक्षा तुमच्या पुढच्या पिढ्यांच्यामध्ये हे त्याचं विद्रुपीकरण जे आहे ते कॅन्सरसारखं वाढून ते कुठल्या तरी वेगळ्या तऱ्हेला जाणार आहे. आणि याच्यासाठी मग आरोग्य काय आहे लोकशाहीचं याचं जगभर तपासणी करण्याचे काही संस्था तयार झालेल्या आहेत. इंग्लंडमध्ये एक संस्था आहे इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट, जशी आपली प्रयोगशाळा असते पॅथॉलॉजिकल लॅबॉरेटरी, तशा काही लॅबॉरेटरीज आहेत लोकशाहीच्या बाबतीमध्ये. तर त्यांनी 2006 पासून जगातले सगळे 165 देश आहेत जे युनोचे मेंबर आहेत, त्यांच्या लोकशाहीची आरोग्य तपासणी डेमोक्रेसी हेल्थ इंडेक्स असा जो एक सर्वे करतात आणि त्याच्यामधून फार विदारक असं सत्य जगापुढे आलेलं आहे. त्याच्यात त्यांनी जे 165 देश आहेत त्यांचे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये लोकशाही आहे की नाही याचं वर्गीकरण केलं. आणि पहिलं वर्गीकरण काय की 100% लोकशाही असलेले देश. नंतर दुसरे असे की काही कमकुवत लोकशाही असलेले देश. तिसरं लोकशाही आणि हुकुमशाही एकत्रित चालणारे देश. आणि चौथी कॅटेगरी म्हणजे हुकुमशाही असलेले देश. 4मध्ये वर्गीकरण केलं 165 देशांचं. आणि ते कशाच्या आधारे केलं? वेगवेगळे पॅरामीटर्स होते की तिथे मतदान वेगवेगळं होतं की नाही, मतदानामध्ये भाग घेता येतो की नाही, मतदार म्हणून निवड होते की नाही, मतदानामध्ये लोकांच्यावरती भ्रष्टाचार करता येतो की नाही, असे खूप काही होते. तिथे शासन व्यवस्थित चालतं की नाही, त्यांचे अधिकारी कर्मचारी काम करतात की नाही, असे सगळ्या प्रकारचे 60-70 पॉईंट्स घेऊन त्यांनी ती लोकशाहीची हे केला आणि त्यांचा रँकिंग केला. दुर्दैवाने
ह्या 165 देशापैकी फक्त 12% देश हे खऱ्या लोकशाहीमध्ये आहेत. जे जगाची फक्त 6.4% लोकसंख्या, जगाची 780 कोटीपैकी फक्त 12.4% लोकशाही खऱ्या लोकशाहीमध्ये आहेत. त्यानंतर दुसरा गट येतो की कमकुवत लोकशाही. कमकुवत लोकशाहीमध्ये जवळजवळ 39% लोक जगाचे हे कमकुवत लोकशाहीमध्ये आहेत. आणि मग अर्थात राहिलेले हे संकरित लोकशाही म्हणजे लोकशाही आणि लोकशाहीमध्ये आणि मग हुकुमशाहीमध्ये आहेत. भारत कुठे आहे? कुठे असेल भारत? फुल लोकशाहीमध्ये? बरोबर आहे. दुर्दैवाने भारत जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. चीनची जरी लोकसंख्या असली तरी चीन लोकशाही नाही आहे, ती हुकुमशाही आहे. आणि भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असून आपण कमकुवतमध्ये जर रँकिंग जर केलं 165मध्ये तर आपला नंबर 147वा लागतो. चांगली प्रगती आहे की नाही आपली? छान प्रगती आहे. मग आपण गेले 72 वर्ष काय केलं आहे? ठीक आहे, आपण पूर्वी रडायचो की जगामध्ये आमच्यावरती पारतंत्र्य होतं, ब्रिटिश लोकांनी हे केलं. मग 72 वर्ष हा सफिशियंट काळ आहे की 72 वर्षामध्ये खरं म्हणजे माणूस रिटायर होऊन 12 वर्षे पुन्हा एकदा आयुष्य जगलेला असतो. तर देशाच्या ह्याच्यामध्ये तर 72 वर्ष फार झाले. मग 72 वर्षामध्ये आपण कमकुवत लोकशाहीमध्ये आलेलो आहोत. आणि 47वा क्रमांक मला वाटतं की कुठेतरी सगळ्यांनी जागे होण्याची गरज आहे. आणि हे जर जागा झालं नाही तर हा नंबर असाच खाली चालत कुठे जाईल मला माहिती नाही आहे. मग तुमच्या मुलांच्या, तुमच्या नातवांच्या जनरेशनमध्ये कदाचित ही जी परिस्थिती आणखी भयावह झालेली असेल. आणि म्हणून हे विषय जरी हसणारे नसतील पण हसण्यावारी नेण्यासारखे पण नाही आहेत. म्हणजे समाजाने प्रत्येकाने जागृत, गावापासून ते देश पातळीपर्यंत जागृत होण्याची गरज आहे. अन्यथा हा देश विघटनाकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही जर हे 147 नंबरवरून तो खाली चालत गेला तर. लोकशाहीमध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो, मग त्यांचे शासन तयार करतात आणि शासनानंतर मग ते आपल्या देशाचे सगळ्या लोकांचं कल्याण केलं जातं असं म्हटलं जातं. आपलं कल्याण झालं का गेल्या 72 वर्षामध्ये? बऱ्यापैकी झालेलं आहे. दारिद्र्य रेषेखालचे लोक वरती आलेले आहेत. आपला आपण सरासरी आयुष्यमान जे होतं 1947 पूर्वी, स्वातंत्र्यापूर्वी जे फक्त 32 वर्ष माणूस सरासरी जगायचा ते आता आपण 69 वर्ष जगायला लागलो. तसं चांगलं झालेलं आहे. पण आर्थिक विषमता जी आहे ती प्रचंड वाढीला लागलेली आहे. आणि लोकशाहीचा महत्त्वाचा गाभा असा आहे की लोकशाहीचे बऱ्याच कामापैकी एक महत्त्वाचं काम आहे की आर्थिक विषमता कमी करणे. जे की प्रत्येकाचं जे उत्पन्न आहे ते सर्वसाधारणच असेल, कोणाकडे एकाच्याच हाती जास्त संपत्ती राहणार नाही अशा पद्धतीचं होऊ न देणं. त्याचा आलेख काढला असता, जगाचा आलेख आपल्याकडे आहेच आहे, पण भारताचा आलेख जर काढला तो लोकशाही या पातळीवरती लोकशाहीने काही काम केलेलं आहे का? मग आपल्याकडे गरिबी हटाओ मोठे कार्यक्रम आले, म्हणजे गरिबी हटल्यानंतर मग लोक परत त्यांची आर्थिक क्षमता योग्य होईल असं. पण तसं झालं का? आजची परिस्थिती अशी आहे की या देशातील 10 लोकांच्याकडे 10 व्यक्ती, 10% नाही, 10 व्यक्तींच्याकडे 57% संपत्ती आहे. परत सांगतोय, 10% नाही, फक्त 10 लोक. आणि आपली लोकसंख्या 140 कोटी आहे. खालून जर आपण मोजत गेलो तर 70 कोटी जे खालचे लोक आहेत त्यांच्याकडे देशातील फक्त 13% संपत्ती आहे. 50% लोकांच्याकडे फक्त 13% संपत्ती आहे. हा प्रश्न आपल्याला हसण्यावारी नेण्यासारखा याच्यासाठी नाही आहे की ही जर विषमता जरी वाढी लागली तर ज्यांच्याकडे संपत्ती कमी आहे, जे हातावर पोट बघणारे आहेत, ते काही दिवसांनी उठाव करतीलच असं नाही. त्यामुळे संपत्तीचं केंद्रीकरण हे शेवटी समाजाला विघातक असं असतं.
हा भयानक प्रश्न आहे आणि हा प्रश्न अमेरिकेमध्ये पुढे आहे आणि त्यांच्याकडे ते सुरू झालेलं आहे. आता काल परवा आपण जे शूटिंग बघितलं ते फक्त गन्स काही ते बफेलोमध्ये काही 8-10 लोक मारले गेले, ते केवळ त्यांच्याकडे बंदुकीचे लायसन्स म्हणून नाही आहे, त्याच्या पाठीमागे ह्या त्यांच्याकडे सुद्धा अशी विषमता आहे. पण आपली विषमता ही कदाचित याच्यासाठी भयानक आहे की आपला देश हा पूर्णपणे डायव्हर्स आहे. आपल्या भाषा वेगळ्या आहेत, आपलं हे आहे, आपण एकत्र आहोत. पण ही आर्थिक विषमता कदाचित ही जर अशीच वाढत राहिली तर मग याच्यामुळे आणखी नवीन प्रश्न निर्माण होतील. आणि म्हणून लोकशाहीने जे करायला पाहिजे होतं ते लोकशाहीने याच्यामध्ये कुठेतरी ते केलेलं नाही आहे. हे लोकशाहीच्या 72 वर्षामध्येच याच्यामध्ये अमुक पक्ष किंवा अमुक शासन जबाबदार आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. आपण सर्वजण कलेक्टिव्हली एकत्रितपणे या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहोत. सध्याचे राजकारणी ताकदवान सशक्त आहेत का ते तसे विकलांग आहेत? आपल्याला काय वाटतं? विकलांग आहेत. ताकदवान कोण आहे मग? कोण आहे ताकदवान? हां, कॉर्पोरेट. मला बरं वाटलं ऐकून इचलकरंजीपर्यंत हे आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की हे भांडवलशाही ही फार जुनी नाही आहे. भांडवलशाही ही फक्त 200-250 वर्षापूर्वीची आहे. आणि 200-250 वर्षापूर्वी ज्यावेळेस शेती चालायची त्यावेळेस जगामध्ये 2 आर्थिक महासत्ता होत्या. भारताला आता आर्थिक महासत्ता बनायचं की नाही? आपल्याला आर्थिक महासत्ता बनायचं आहे. आणि आर्थिक महासत्ता बनायचं म्हणजे किती आपलं सध्या जे साधनसंपत्ती आहे, सकल उत्पादन आहे ते 2.7 किंवा 2.8 ट्रिलियन डॉलर्सच्या मध्ये आहे. अमेरिका सगळ्यात मोठी आर्थिक महासत्ता आहे, त्यांचं $21 ट्रिलियन आहे. म्हणजे आपलं 21 म्हणजे 21 ट्रिलियन डॉलर झाल्यानंतर जे होईल आपण महासत्ता होऊ. कधीपर्यंत होणार आहे मला माहिती नाही आहे, पण ते होईल. पण आपल्या माहितीसाठी सांगतो की 5-7 हजार वर्ष ज्यावेळेस शेतीवरती ही व्यवस्था चालली होती, काही औद्योगिकपण होतं, भारतसुद्धा औद्योगिक होता. 1750 पूर्वी या जगामध्ये 2 आर्थिक महासत्ता होत्या आणि नंबर 1 आर्थिक महासत्ता होती तो म्हणजे भारत. आपण आर्थिक महासत्ता होतो. त्यामुळे आम्हाला आर्थिक महासत्ता व्हायचं आहे असं म्हणण्यापेक्षा आम्हाला पुन्हा एकदा आर्थिक महासत्ता व्हायचं आहे हे म्हणणे योग्य राहील. मग लोकशाहीच्या पिरियडमध्ये आपण गेले 72 वर्ष की आपण आर्थिक महासत्ता तर झालेलंच नाही आहे, आर्थिक विषमता वाढलेली आहे. त्यामुळे कुठेतरी आपलं चुकलेलं आहे. आणि हे चुकण्याचं कारण आपणच आहोत का जागतिक इकॉनॉमी आहे, जागतिक अर्थशास्त्र हे बघितलं पाहिजे. आणि दुर्दैवाने 15 ऑगस्ट 1971 काही जागतिक पातळीवरच्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत अर्थाच्या बाबतीमध्ये त्यांनी जगावरती वर्चस्व करायला प्रयत्न सुरू केला, म्हणजे भांडवलशाहीच्या माध्यमातून. आणि मग गेले 30-40 वर्ष भांडवलशाही हे जग चालवतं आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे राजकारणी आहेत हे राजकारणी त्यांना केवळ सपोर्ट सिस्टम झालेले आहेत. म्हणजे तुम्ही लोकशाही ही सपोर्ट सिस्टम झालेली आहे भांडवलशाहीसाठी. हा आजार इतका विकृतपणे इतका विदारकपणे झालेला आहे की तुम्ही लोकशाही तर राहिलेलेच नाहीत, एक सपोर्ट सिस्टम लोकशाहीला झालेला आहेत. आणि त्याला इंग्लिशमध्ये आपल्याला सांगायला म्हणजे डिफिकल्ट टर्मिनॉलॉजीज असतील काही लोकांच्यासाठी. ब्रिटन वूड सिस्टम निक्सन आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांनी नेस्तनाबूत केली. आणि 15 ऑगस्ट 1971 नंतर मग भांडवलशाहींना इथे खूप मोठ्या प्रमाणात हे मिळालं, मोकळं रान मिळालं. पण भांडवलशाहीने या जगामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केला. भांडवलशाहीने जगामध्ये सुबत्ता आणली. भांडवलशाहीने जगामध्ये जे काही केलेलं आहे त्याबद्दल वादच नाही. पण ह्या भांडवलशाहीच्या बाबतीत काही एक वर्ग असा तयार झाला की त्या वर्गाने मग ह्या भांडवलशाहीचा मिसयूज दुरुपयोग करायला सुरुवात केला. आणि तो दुरुपयोग म्हणजे लोकशाहीवरची अतिक्रमण करायला सुरुवात केला. याच्या बाबतीमध्ये एक नोबेल विजेते आहेत अर्थतज्ञ जोसेफ स्टिग्लिट्झ. त्यांनी 2001 एका मासिकामध्ये लेख लिहिला होता. आणि तो लेख असा होता की आपली लोकशाही म्हणजे लोकांकरिता आणि लोकांनी आणलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही, बाय द पीपल, फॉर द पीपल अँड ऑफ द पीपल.
जोसेफ स्टिग्लिझने जे व्याख्या केली की सध्याची शास्त्रांक काय आहेत, बाय दी 1%, फॉर दी 1% अँड ऑफ दी 1%, 1% आणलेली 1%साठीची आणि 1%करिताची जी व्यवस्था आहे ती सध्याची व्यवस्था. म्हणजे जगातले जे 1% जे वरचा क्लास आहे, जो संपूर्ण व्यवस्था सांभाळतो, जो कुठले गव्हर्नमेंट कुठे काय करायचं, कुठल्या पक्षाला कुठे पुढे आणायचं, कुठला काय करायचं, भारतामध्ये नाही संपूर्ण जगामध्ये, तर अशा लोकांच्याकडे ती सत्ता मायग्रेट झालेली आहे. त्यामुळे लोकशाही ही स्वतःला घरामध्ये कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसल्यासारखी झालेली आहे. आणि हे जर असं झालं तर मग जगाचं भवितव्य, आपण क्लायमेटॉलॉजिकल चेंजेस वगैरे म्हणतो, ते असेच होत राहणार आहेत. आणि जे काही हवामान बदल, बाकीच्या घटना ज्या घडणार आहेत ते सगळं होणार आहेत. कॅपिटल किंवा भांडवलशाही चुकीची नाही आहे, पण त्याचा वापरही झाला पाहिजे. जो पैसा भांडवलशाहीमधून येतो त्याचा लोकांच्यासाठी वापर झाला पाहिजे, त्याच्यासाठी नोकऱ्या तयार करण्यासाठी झाल्या पाहिजेत. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जगामध्ये कारखानदारी मोठ्या प्रमाणात आली. कारखानदारी आल्यामुळे लोकांना रोजगार मिळाला. लोकांना रोजगार मिळाला म्हणजे मध्यम वर्ग वाढला. आणि गेले 40-50 वर्ष या जगामध्ये सगळ्यात चांगला क्लास म्हणजे मध्यम वर्गाने जगावरती राज्य केला. कशामुळे? तर कारखानदारीवरती जे वर्कर्स झाले त्याच्यामुळे. आपल्याला माहिती असेल की फोर्ड मोटर्स आणि जनरल मोटर्स अमेरिकेमध्ये आपल्याकडे आले. त्यांचा जवळजवळ 50 ते 55% त्यांचं उत्पन्न हे कामगारांच्या याच्यावरती असायचं, खर्च केलं जायचं. पण ते कमी कमी होत गेलं. आता हा जो पैसा येतो कॅपिटलिस्टकडे, भांडवलशाहीकडे, त्यांनी तो वापरायचं बंद केलेलं आहे. आणि माणसाच्या इतिहासात, पूर्ण मानवजातीच्या इतिहासामध्ये आज 38% जी संपत्ती आहे ती बँकांमध्ये पडून आहे. कारण हे भांडवलशाहीचे लोक जे आहेत ते त्यांना इन्व्हेस्ट करायला स्कोप नाही आहे. त्यामुळे तो पैसा लॉकअप करून पडलेला आहे. त्यामुळे नवीन नोकऱ्या तयार होत नाही आहेत. आणि मग हे चक्र जे आहे ते कुठेतरी नवीन नोकऱ्या तयार न झाल्यामुळे मग कुठेतरी रिसेशनरी इकॉनॉमी, मग 2008 साली जे झालं अमेरिकेमध्ये मंदी आली, आपल्याकडे सुद्धा आली, पण आपण ती मांडली नाही आहे. ते वेगळ्या पद्धतीने टॅकल केली असलं तरी मंदी आली. आणि तेव्हापासून आपण रिकवर झालेलो नाही आहेत अजूनही. लोक म्हणत असतील की मंदीमुळे रिकवर झालो. जग अजून मंदीतून बाहेर आलेलं नाही. कोविडच्या नावावरती ते खपवलं जात आहे. कोविड एक झालं पण 2008ची मंदी अजूनही गेलेली नाही आहे जगामधली. ते जगापुढे तशीच आहे. लोकशाही त्याचं काही करू शकलेली नाही. हे इथपर्यंत ठीक होतं, हरकत नाही आहे. पण याच्या पुढे काय? याच्यापुढे मला तुम्हाला सांगण्याचा विशेष होता की लोकशाहीच्यासाठी जास्त चॅलेंज हे आजपासून पुढे आहे. ते कसं चॅलेंज आहे? इथून पुढे चौथी औद्योगिक क्रांती 2011-12पासून आपल्यापुढे सुरू झालेली आहे. चांगलं आहे. प्रत्येक औद्योगिक क्रांती जो 1776मध्ये पहिली आली, 1840-60मध्ये दुसरी आली, 1960मध्ये तिसरी आली. प्रत्येक औद्योगिक क्रांतीमध्ये नवीन रोजगार तयार झाले. प्रत्येक वेळेस नवीन रोजगार तयार झाले, लोकांना काम मिळालं आणि लोकांची सुबत्ता वाढली. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये असं आहे की रोबॉटिक्स, 3D प्रिंटिंग, अल्गोरिदम, अमोक तमोक असं होऊन मशीन्स, सॉफ्टवेअर्स हे कामाला लागणार आहेत. आणि एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट आहे, आपण सगळ्यांनी वाचला असेल कदाचित, 2018चा आहे. त्याच्यानुसार पुढच्या 10-15 वर्षामध्ये जवळजवळ सध्याच्या जगातल्या नोकऱ्या, त्याच्यापैकी 65% नोकऱ्या ह्या संपुष्टात येतील ह्या नवीन टेक्नॉलॉजीजमुळे. मग हे 65% लोकांना आपण काय करणार आहोत? नवीन तयार होतील, पण ते फार हाय एंडचे असतील की जे आपल्या गावातला काम करणारा शेतकरी मजूर असेल, अमुक असेल, तमुक असेल, याच्यासाठी त्याच्या उपयोगाच्या नाही आहेत त्या. याच्यासाठी लोकशाहीतील जे वरचे लोक आहेत, जे तुम्ही निवडून दिलेले आहेत, जे तुम्ही मतदार राजा म्हणून तुमचं काम करतात, सेवक म्हणून, त्यांचं यांच्याकडे लक्ष आहे का की हे जे वाढवून ठेवलेलं आहे, बरं हे जॉब जाणार नाहीत म्हणून यांच्या हातात राहिले का? आता खरं तर हे राज्यकर्त्यांनी ठरवलं पाहिजे होतं की जॉब जाणार नाहीत, अशाच टेक्नॉलॉजी आम्ही येऊ देऊ, आणि ज्या टेक्नॉलॉजीमुळे जॉब जाणार आहेत ते शक्य नाही. भारताच्या दृष्टीने हे एक भयंकर स्वप्न ठरणार आहे. ते कसं? अमेरिकेमध्ये 1% त्यांचं सकल उत्पादन शेतीमधून येतं आणि शेतीवरती अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा 1%च आहे. भारतामध्ये आजही 50-55% लोक शेतीवरती अवलंबून आहेत आणि शेतीमधून सकल उत्पादन येतं 10-12-13%. आपल्याला ती इतकी मोठी लोकसंख्या जी आहे
ती शेती कारखानदारीकडे किंवा सेवा क्षेत्राकडे वळवता येणार नाही, कारण तिकडेच नोकऱ्या कमी होणार आहेत. मग तिथे लोकशाही काय करते, हे लोकशाहीने बघितलं पाहिजे की भविष्यात काय घडणार आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे काही योजना आहेत का. म्हणून लोकशाही ही सध्या जगामध्ये, भारतामध्ये थोडीशी याकडे दुर्लक्ष करते आणि ह्या दुर्लक्षामुळे मग भविष्याचं थोडंसं सगळ्यांनी विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. अन्यथा भविष्य मी काळंकुट्ट म्हणणार नाही आहे, पण तितकंसं चांगलंही असू शकणार नाही जर सगळे जागे झाले नाही तर त्याच्यामध्ये हा होईल. दुष्परिणाम भांडवलशाहीचे चांगले वाईट आहे, आपण चर्चा थोडी वेळ बाजूला ठेवूया. आता भांडवलशाहीसुद्धा संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. भांडवलशाहीसुद्धा त्यांचं जे 30-40 वर्ष त्यांनी या जगावरती राज्य केलं तेही आता त्यांच्या हातातून चाललेलं आहे. आणि आता नवीन टेक्नॉलॉजिकल जहार्स किंवा टेक्नॉलॉजिकल बादशाह, तंत्र बादशाह तयार झालेले आहेत. तुम्हाला माहिती असेल ॲमेझॉन असेल, जेफ बेझोस, तुमचे एलॉन मास्क, अमुक असे 5-6 लोक असतील किंवा आपल्याकडे असे असतील. असे काही ठराविक लोकांच्या हातामध्ये अमर्याद संपत्ती जगाची त्यांच्याकडे एकवटली गेलेली आहे. म्हणजे भांडवलदारांच्या पेक्षाही जास्त. म्हणजे भांडवलदार आता कुठेतरी बाजूला जाणार आहेत, भांडवलशाही बाजूला जाणार आहे आणि हे जग चालवणार आहेत. पूर्वी कसं होतं की अमेरिका माणूस चंद्राला पाठवत होते, कारण सरकारकडे पैसा येत होता, सरकार निर्णय घ्यायचा. आता इलॉन मस्क एक खाजगी माणूस, म्हणजे आपल्याकडचा किराणा दुकानदार आणि इलॉन मस्कमध्ये कायदेशीरदृष्ट्या काही फरक नाही आहे, दोघंही खाजगीच आहेत. तो इलॉन मस्क आता अंतराळाची हे करणार आहे. कोणाच्या पैशावरती? हे आपल्या सगळ्यांच्या पैशावरती, कारण आपण हे सगळे खरेदी करतो, जेफ बेझोस वगैरे हे सगळ्याच्यामधून. त्यामुळे काही ठराविक लोक जे आहेत ते कॉन्सन्ट्रेट होत चालल्याने त्याला लोकशाही काही करू शकत नाही. ह्या नोकऱ्या ज्या चाललेल्या आहेत त्या नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठेतरी धोरण असावं जागतिक पातळीवरती की ज्यामुळे नोकऱ्या जाणार आहेत त्याच्यामुळे हे आपण थांबवणार. तसंच टेक्नॉलॉजी होऊ द्यायली नाही पाहिजे अशा पद्धतीचं हे लोकशाहीने. त्यामुळे जी या लोकशाहीची विकलांगता आलेली आहे ती लोकशाही तितकी स्ट्रॉंग राहिली नाही. आपल्याला अमेरिकेचं नाही जवळचं उदाहरण देतो. आपल्या देशामध्ये जवळजवळ 8 लाख औषधांची दुकानं आहेत. महाराष्ट्रामध्ये 50-60 हजार औषधांची दुकानं आहेत. तुम्ही औषधाच्या दुकानामध्ये जात असाल, पण अलीकडे आता ऑनलाईन औषधं मिळायला लागलेली आहेत आणि स्वस्तही मिळतात. बरोबर आहे का? योग्य आहे का? स्वस्त का देतात ते? स्वतःचं घरदार विकून देत आहेत का? मग का देत आहेत? हां, सगळ्यांना टॅक्स आहेच, औषधावरती टॅक्स आहेच. मग कमिशन ते दुकानामधून पण जातं. ऑनलाईन स्वस्त का? तुम्हाला मी सांगतो याचं काय गेम प्लॅन सांगतो. हे जे आहे ते याला कॅपिटल बर्निंग म्हणतात. सुरुवातीला तुम्ही लोकांना की स्वस्तात द्यायचं, तुम्हाला दुकानदारसुद्धा देऊ शकतात पण देत नाही, स्वस्तात द्यायचं. आणि तुम्हाला त्याची एकदा सवय लागली की मग तो दुकानदार बिचारा प्रॉफिट त्याला मिळत नसल्यामुळे तो दुकान बंद करून टाकेल. आणि देशातले सगळे दुकानं बंद झाल्यानंतर मग त्यांनी त्यांचे किमती जर वाढवल्या तर तुम्ही काय करणार आहात? मग द्यायला लागेल की नाही? ते बिझनेसमॅन आहेत. हे 8 लाख जे दुकानदार आहेत त्यांच्या 8 लाख दुकानदारामध्ये तो दुकानदार आणि फार्मासिस्ट यांचे 2 फॅमिलीज असतात आणि जवळजवळ 40 ते 50 लाख लोक त्याच्यावरती अवलंबून आहेत. 1,30,00,000चा 1,30,000 कोटीचा हा व्यवसाय आहे आणि जवळजवळ 23 ते 25,000 प्रॉफिट त्याच्यामधून मिळतो आणि त्याच्यावरती सगळं चालतं. ऑनलाईन गेल्यानंतर मग हा 24,000चा प्रॉफिट जो आहे 24,000 कोटींचा जो प्रॉफिट आहे तो किती लोकांना मिळणार आहे? 3-4 लोकांना. त्या 40 लाख लोकसंख्या ज्याच्यावरती अवलंबून आहे, ज्यांचा उदरनिर्वाह चालतो, पण इथे फक्त 3-4 लोकांचे बिचाऱ्यांची भूक खूप आहे. बिचारे त्यांना जेवायला मिळत नाही, म्हणून त्यांच्यासाठी आपण 23-24,000 कोटी देणार. मग ही लोकशाही काय करते हे मी आपल्याला उदाहरण म्हणून सांगितलं की ही जी लोकशाही आहे की लोकशाही हे लोकांच्यासाठी आहे का ज्यांना 23-24,000च्या 3-4 लोकांना 23-24,000 कोटींचं उत्पन्न मिळणाऱ्या लोकांना 3-4 लोकांना द्यायचं याच्यासाठी लोकशाही आहे. हे एक उदाहरण म्हणून आहे आणि हे आपल्याकडे आहे का नाही हे जगभर आहे. त्यामुळे लोकशाही आपण हे जे काही राजकीय लोकांना दोष देतो
तर लोकशाही हे हायजॅक झालेलं आहे, लोकशाहीचं हायजॅकीकरण झालेले आहे कुठेतरी. त्यामुळे सगळ्यांनी जागं झालं पाहिजे की ही लोकशाही वाचवायची नाही, आपल्याला वाचवायचं आहे, आपल्या कुटुंबाला वाचवायचं आहे, आपल्या पुढच्या पिढ्या वाचवायच्या. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हा विषय मोठा आहे. मी थोडंसं आता प्रशासनाकडे येतो, कारण लोकशाही आणि प्रशासन हा विषय असल्यामुळे, आणि आपण लोकशाहीबद्दल तशी चर्चा करूया. प्रशासनाच्या बाबतीमध्ये लोकशाही चालवण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर राजकीय सेगमेंट आणि तुमचा प्रशासकीय. लोकशाहीमध्ये शासन सरकार हे राजकीय नेतृत्वच चालवतं. राजकीय नेतृत्व म्हणजे सरकार, आणि त्याला सपोर्ट सिस्टम म्हणजे प्रशासन किंवा अधिकारी किंवा कर्मचारी वर्ग. खरं म्हणजे की ज्यावेळेस लोकशाही सुरू झाली त्यावेळेस महान तत्त्ववेत्ते सॉक्रेटिस, प्लेटो किंवा तुमच्या ॲरिस्टॉटल हे लोकशाहीच्या विरोधात होते. कारण त्यांचं म्हणणं होतं की लोकशाहीमध्ये कुणीही निवडून येईल आणि त्याला राज्य चालवण्यासाठी ज्ञान असणार नाही आहे, अनुभव असणार नाही आहे, आणि मग राज्य चालवणं आणि देश चालवणं एवढी काय सोपी गोष्ट आहे का? त्यामुळे ही चुकीची व्यवस्था आहे. त्यामुळे ते त्याच्या विरोधात होतं आहे. पण तरीही लोकशाही ही कोणासाठी आहे की सर्वसामान्यांच्यासाठी आहे, त्यांच्या वीक लोकांच्यासाठी आहे, म्हणून ती चांगली व्यवस्था आहे. मग त्याच्यावरती मार्ग काढायचा म्हणून मग जरी पिरियॉडिकली म्हणजे 4 वर्षांनी 5 वर्षांनी दुसरे लोक निवडून आले, त्यांना अनुभव नसला, त्यांच्याकडे तसं विजन नसलं, म्हणून एक नोकरशाही करण्यात आली. आणि जी नोकरशाही परमनंट असेल, 2-3 दशकं असेल, जे ट्रेंड असेल, त्यातल्या ते इंटेलिजंट असेल, विजनरी असेल, असं दोघांनी मिळून हे शासन चालवायचं असतं. गेले 70-72 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये राजकीय नेतृत्वाबरोबर प्रशासकीय नेतृत्वाने सुद्धा काम केलेलं आहे, आणि आपण त्याला प्रशासन म्हणूया, आपण त्याला प्रशासन म्हणतो. ह्या प्रशासनाने मग लोकशाही विकलांग होत जात असताना किंवा लोकशाहीचं आरोग्य धोक्यात येत असताना ही प्रशासन योग्य वागलं का? आपल्याला काय वाटतं? कशामुळे? की राजकीय लोकांनी काम करू दिलं नाही म्हणून, बरोबर? बिचाऱ्यांच्यावरती दबाव येतो, असंच ना? बिचारे असतात ना, काय करणार, दबाव येतो काय, असंच ना? हां, इगो आहे. पण बऱ्याच वेळेस काय होतं, अरे ते अधिकारी फार चांगले असतात, पण हे राजकीय लोकच काय आहेत ना, ते काय त्यांना कामच करू देत नाही. असं एक प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे. कदाचित इचलकरंजीमध्ये नसेल, मी देशातलं सांगतो की अधिकारी आणि नोकरशाही म्हणजे चांगली, पण राजकीय नेतृत्वाने त्यांना दाबून ठेवलेलं आहे, त्यांच्याकडून वाईट गोष्टी करून घेत आहेत, आणि त्याच्यामुळे बिचारे असा एक वर्ग तयार झालेला आहे, आणि ते आपले काहीतरी करत आहेत. ते खरंच बिचारे आहेत का? हां, कोणी आहेत म्हणतात, कोणी नाही म्हणतात. आहे नाही, हा मध्यम मार्ग चांगला आहे. तुम्हाला असं वाटतं का की आपले जी घटना ज्यांनी लिहिली आणि ज्याच्यासाठी घटनेचे अध्यक्ष होते, घटना समितीचे अध्यक्ष होते, फार विचारवंत असे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्याच्यामधले जे बाकीचे सगळे आणि घटनाचे प्रारूप लिहिणारे हे सगळे जे होते, ते एवढे हे होते का की त्यांना ही पुढे काय घडणार आहे हे त्यांना माहीत नव्हतं, की हे राजकीय लोक काही करून नोकरशाहीकडून काही करून घेतील आणि त्यामुळे मग काही चालेल, असं नाही आहे. आपल्या या घटनेमध्ये प्रशासनाला इतकी कवच कुंडले दिलेली आहेत की त्यांनी ती जर वापरली तर कोणीही राजकीय नेतृत्व त्यांना दबाव आणू शकत नाही. अशा पद्धतीची व्यवस्था घटनेमध्ये आहे. पण मग आम्हाला आमच्यावरती दबाव येतो, काम करता येत नाही, हा निव्वळ कांगावा आहे. कांगावा शब्द मराठीतला तुम्हाला माहिती आहे? इचलकरंजीमध्ये चालतो का? कांगावा आहे, कांगावेखोरपणा आहे. आणि पण त्या कांगावेखोरपणाचं इतकं चांगलं पॅकेजिंग केलेलं आहे की अरे हे नोकरशाही चांगली आहे, पण आमचे राजकीय नेतृत्व त्यांना काम करू देत नाही. आणि हा कांगावा ते सेल करण्यामध्ये एकदम यशस्वी झालेले आहेत. मी ही आतली 3.5 दशकाची माझी प्रशासनामधली बाजू म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे असं चित्र नाही आहे. तिथे निश्चितपणे कवच कुंडले दिलेली आहेत. केवळ घटनेतच नाही आहेत, घटनेखाली केलेले कायदे आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश, याच्यामुळे ही कवच कुंडले इतकी झालेली आहेत
की त्यांचं कोणीही काही करू शकत नाही प्रशासनाचं, इतकी चांगली कवचकुंडलं आहेत. पण असं असताना मग ते तसं का वागत नाहीत? का वागत नाहीत? स्वार्थ असतो. आणि हा स्वार्थ मग त्याच्यासाठी पुन्हा एकदा की ज्यांच्यावरती 60-70% काही ठिकाणी 40-50%, काही ठिकाणी 50-60% अशा वेगळ्या प्रमाणात जनतेच्या करातून ज्यांचा पगार भागवला जातो, त्यांच्यावरती अंकुश जनतेला माहीतच नाही. जनता त्यांची कीव करते की नाही नोकरशाही चांगली आहे. पण आणि प्रत्येक वेळेस लोकप्रतिनिधी एक पंचिंग बॅग, लोकप्रतिनिधी वाईटच. त्यामुळे 72-73 वर्ष देशामध्ये असं वातावरण तयार झालेलं आहे की प्रत्येक वेळेस लोकप्रतिनिधी वाईटच, आणि सगळे जे काही वाईट घडतं त्याला लोकप्रतिनिधीच जबाबदार, राजकीय लोकच जबाबदार, असं जे झालेलं आहे ते मला वाटतं की काही अंशी चुकीचं आहे. त्याला तितकेच नोकरशाहीसुद्धा जबाबदार आहे, किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त जबाबदार नोकरशाही आहे. ज्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल यांनी ठरवलं की या देशाला एक तगडं असं प्रशासन द्यायचं, आणि म्हणून त्यांनी त्याला एक शब्द वापरला, स्टील फ्रेम, एक लोखंडासारखी ताकदवान अशी प्रशासकीय व्यवस्था असावी, आणि मग IAS आणि IPS आणि अशी व्यवस्था असावी की जे कुठल्याही ह्याला बळी पडणार नाही चुकीच्या गोष्टीला. आणि तशी व्यवस्था करून दिली. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. आणि मग जी दुर्दशा प्रशासनाची झालेली आहे, आणि मग ती केवळ लोकशाहीची सुद्धा दुर्दशा होण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे. मी जगाच्या ह्याच्यामध्ये जाणार नाही, भारताच्या स्पेसिफिकली बोलू शकेल की लोकशाही प्रशासनाचा चर्चा करताना आणि लोकशाहीच्या आरोग्याची चर्चा करताना प्रशासनसुद्धा तितकंच जबाबदार आहे, आणि प्रशासन तसं होण्यासाठी जनता जबाबदार आहे. कारण प्रत्येक वेळेस आपण राज्यकर्तेच वाईट आणि प्रशासन चांगलं, हा कुठेतरी मला वाटतं विचार सोडून दिला पाहिजे. प्रशासन त्यापेक्षाही जास्त जबाबदार आहे. तुम्हाला मी आतलं एक गुपित सांगतो. प्रशासनाने ठरवला तर कोणत्याही राजकीय नेतृत्व किंवा कोणतेही पदाधिकारी चुकीचं काही करू शकणार नाही. मी तुम्हाला ठामपणे सांगतो, आणि हे मी थेरेटिकल सांगत नाही, माझा स्वतःचा अनुभव मी जे केलं आहे त्याच्यावरून सांगतो की तुम्ही एकदा एखादा ठरवलं एकत्रितपणे, तुम्हाला कुणीही चुकीचं सांगू शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने हा जो कांगावखोरपणा आहे तो कुठेतरी एक्सपोज झाला पाहिजे जर लोकशाही वाचवायची असेल तर. याच्यासाठी घटनेतली जी तरतूद आहे, 14वं प्रकरण आहे, खास त्याच्यावरती 1-2 दिवस चर्चा झाली घटना समितीमध्ये की काही राज्यकर्ते असे निघू शकतील की ते नोकरशाहीचा चुकीचा वापर करू शकतील, अमुक आहे तमुक आहे. त्या चर्चावरून मग 14वर प्रकरण त्याचं टाकलं. आणि ते प्रकरण काय आहे की कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची कार्यांना गव्हर्नमेंट काढून टाकू शकणार नाही जोपर्यंत त्याची चौकशी होईल आणि चौकशीमध्ये निष्पन्न होईल की त्यांनी चूक केलेली आहे म्हणून. आता इतकं मोठं कवचकुंडल असताना मग घाबरायचं कशासाठी? त्याच्या पलीकडे जाऊन सुप्रीम कोर्टाने अनेक वेळेस असे निर्णय दिलेले आहेत की यामध्ये की तुम्ही जर काही तुमचं चुकत असेल राजकारणाचं तर तुम्ही त्याला जबाबदार असणार नाही, तुम्ही स्वतःला पाहिजे असेल तसं करा, आणि नसेल तर हा निर्णयाप्रमाणे तुम्ही आमच्याकडे सुद्धा येऊ शकता. त्याच्यामध्ये हे नियमात करण्यात आलेलं आहे. आता आपण वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलवरती बघतो की दबाव येतो. दबाव म्हणजे काय की कोणी लेखी देतं का? राजकीय नेतृत्व काय लेखी देतं का तुम्ही अमुक अमुक चुका करा म्हणून? तोंडी सांगतात. जसं की महाराष्ट्रामध्ये असं सध्या प्रकरण गाजतं आहे, आणि सगळ्यांना माहिती आहे की 100 कोटी गोळा करून द्या म्हणून एका पोलीस आयुक्तांनी सांगितलं की क्या मंत्र्यांनी मला सांगितलं होतं म्हणून. आता ही इतकी तकलाद व्यवस्था आहे का की उद्या कोणीही म्हणेल की असं सांगितलं होतं म्हणून? त्याच्यासाठी 1968 पासूनचे नियम आहेत, आणि त्या नियमामध्ये असं म्हटलं की कुठल्याही नेतृत्वाने तुम्हाला जर सांगितलं तोंडी, तर तुम्ही लगेच ते लेखी करून की तुम्ही मला असं सांगितलेलं आहे, हे नियमात बसतं किंवा बसत नाही, बसत नसेल तर या कारणामुळे बसत नाही, मी ते करणार नाही. आणि याच्यासाठी 2013मध्ये सुप्रीम कोर्टाने विशेष हे दिलेले आदेश. पण आमच्यापैकी किती पाळतात ते? कुठलंही तोंडी ऐकायचं नाही, बरोबर असेल किंवा चुकीचं असेल. बरोबर असलं तरी ते लेखी लिहा, चुकीचं असेल तरी लेखी लिहा, आणि मग त्यांना सांगा की चुकीचं काय बरोबर आहे आणि त्यांची सही घ्या. त्यांनी सही केली नाही तर प्रश्नच मिटला नाही. आता याच्या पलीकडे अजून काय पाहिजे तुम्हाला नोकरशाहीला? तुम्हाला वाटतं का अजून काही पाहिजे? काय पाहिजे मला सांगा.
काय द्यायचं आहे का अजून? मग हे चांगले का वागत नाहीत? चांगलं जसं तुम्ही वागत नाहीत, पॉलिटिकल लोक वागत नाहीत, तशी नोकरशाही वागत नाही. कारण आपला अंकुश नाही कुणावरती, मतदारांचा अंकुश नाही आहे. आता आपण म्हणणार की आम्हाला काय की चॉईसच नसते, एकदा यांना मतं द्या किंवा त्यांना मतं द्या किंवा असं आहे. झालं आहे काय की आपले रोल्स आपण सगळे हे झालेले आहेत. आपण छोटं मोठं काही काम पडलं की त्या नगरसेवकाकडे जातो किंवा आमदारांच्याकडे जातो किंवा खासदारांकडे. त्यांचं कामच नाही आहे ते. लोकशाहीमध्ये त्यांचं काम काय आहे की पॉलिसी, धोरणात्मक निर्णय घेणं, मंजुऱ्या देणं, त्यांच्याकडे येईल तेवढ्या, कायदे करणं, कायदे बदलणं, अशा पद्धतीचं दिलं आहे. पण इथे गटर तुंबला, नळाला कनेक्शन पाहिजे असेल, रस्ता पाहिजे असेल, या डेप्युटी कलेक्टरची बदली करायची, ते अमुक करायचं, आपण आमदार, खासदार आणि नगरसेवकाकडे जातो. हे चुकीची ही प्रथा पाडलेली आहे. ते जर तिथला कर्मचारी किंवा अधिकारी काम करत नसेल, त्याच्या विरुद्ध ॲजिटेशन केलं पाहिजे, त्याच्या विरुद्ध सगळं लावून दिलं पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की ही जर व्यवस्था केली, आणि हे मी काही खात्यामध्ये करून दाखवलं आहे, एक माणूस करू शकतो, एक अधिकारी, तर मग सगळी व्यवस्था का करू शकत नाही? हे सगळं होऊ शकतं. पण याच्यामध्ये जसं राजकीय नेतृत्वांना दर 5 वर्षांनी निवडून येण्याचं त्यांच्यासाठी एक महादिव्य असतं. या देशामध्ये किंवा लोकशाहीमध्ये सगळ्यात जास्त कॉम्पिटिटिव्हनेस कुठे असेल, स्पर्धा कुठे असेल, तर निवडून येण्याची स्पर्धा राजकीय नेतृत्वामध्ये असते आणि त्यांना त्याच्यामधून जावंच लागतं. आणि तसं हे ब्युरोक्रसीला नाही आहे, तसं हे प्रशासनाला नाही आहे. त्यामुळे जर तुमचा जॉब सिक्युअर असेल, जर तुम्हाला जॉबची गॅरंटी असेल, जर तुम्हाला कवचकुंडल असतील, आणि जर चुकीचं होण्याचं दायित्व तुमच्यावर तर असेल, तर मग नोकरशाही किंवा प्रशासनाने जी लोकशाहीची दुर्दशा किंवा लोकशाहीचं आरोग्य बिघडायचं जर काय आपण ठरवलं, त्याला जबाबदार कोण आहे? तर मी निश्चितपणे प्रशासन देखील जास्त जबाबदार आहे असंच त्यामध्ये म्हणेल. हे लोकशाही आणि प्रशासनाच्या बाबतीमध्ये या दोन गोष्टी एकामध्ये आलेल्या आहेत. भविष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी आपण इथपर्यंत ठीक आहे की लोकशाही अशी होत चाललेली आहे आणि हे चाललेलं आहे. हे इथेच नाही आहे, जागतिक पातळीवरती चाललेलं आहे. आपल्याला माहिती आहे की कोविड आला, पण पूर्वी कोविड आल्यामुळे काही आत्ताची जी व्यवस्था नाही, पूर्वीसुद्धा अशा साथ जगामध्ये येत होत्या. आणि अशा साथी आल्यानंतर काय करायचं याची जागतिक पातळीवरती नियमावली होती. 1852ला ही नियमावली आलेली आहे जगाच्या पातळीवरती की जर अशा साथी आल्या तर काय करायचं. मग त्याच्यानंतर 1852 नंतर 100 वर्षाने तुमचं वर्ल्ड जागतिक आरोग्य संघटना आली, युनो आलं, सगळं आलं आणि त्याप्रमाणे झालं. जशी लोकशाहीची दुरावस्था होत चाललेली आहे, लोकशाहीचं आरोग्य संपुष्टात येत चाललेलं आहे, तसं ह्या जागतिक संघटनासुद्धा विकलांग होत चाललेल्या आहेत. यांचं कोणी ऐकत नाही आहे. कारण राजकारण्यांचं समजा ऐकणं कमी होत चाललं असेल तर या संघटनाचं कोण ऐकेल? कारण मग कमर्शियल इंटरेस्ट पुढे यायला लागले. फार्मास्युटिकल कंपनीचं वर्चस्व वाढत गेलं. जसं इतर कंपन्यांचं होतं तसं फार्मास्युटिकल कंपनीचं वर्चस्व वाढत गेलं. कोविडच्या बाबतीमध्ये एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो की 30 जानेवारी 2020ला जागतिक आरोग्य संघटनेने रात्री बैठक घेऊन जाहीर केलं की कोविडची जागतिक आणीबाणी आहे. सगळ्या देशांनी खरं म्हणजे की काम केलं पाहिजे की ही आणीबाणी आहे, ही आरोग्याची आणीबाणी आहे. त्यावेळेच्या जगातील सर्व नेत्यांनी जर ठरवलं असतं की सगळ्या एअरलाईन्स ठप्प करा त्याच दिवशी असतं, आणि वर्ल्ड ते WHO तेवढी स्ट्रॉंग असती, जसं जागतिक बँक असेल किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल किंवा बाकीच्या इंटरनॅशनल असतील, ह्या जर स्ट्रॉंग असत्या तर कदाचित गेले 2 वर्ष हे जगाने सफर केला, ते कदाचित जगाने सफर करण्याची गरज पडली नसती त्या दिवशी जर जागतिक आरोग्य संघटनेचं ऐकलं असतं. त्याच पद्धतीने जागतिक जे आता अर्थव्यवस्था खिळखिळी होत चाललेली आहे, तिथे कोणीही आता जगामध्ये की अमुक अर्थव्यवस्थेला नियंत्रित करणारी तुमचं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल किंवा वर्ल्ड बँक असेल, ते असं कोणीही करत नाही. काही डिस्प्यूट आला की खरं म्हणजे की 2 देशामध्ये व्यापाराबद्दल डिस्प्यूट आला की तिथे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनकडे जायचं असतं. आता तसं नाही आहे. चीनमध्ये आणि अमेरिकेत आला की ते दोघंच भांडत असतात. त्यामुळे कोणाचा पायपोस कोणामध्ये राहिलेला नाही आहे. आणि हे केवळ लोकशाहीची दुर्दशा, कारण त्यांच्या देशामध्ये अमेरिकेमध्ये त्यांचे प्रश्न, त्यांच्या लोकशाहीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे जागतिक पातळीवरती सुद्धा त्याचे दुष्परिणाम अतिशय भयानक पद्धतीने आहेत. आणि मग
जागतिक अर्थव्यवस्था देखील संकटात येत चाललेली आहे. कारण केवळ हे देशापुरतंच मर्यादित नाही आहे, तर जगाचं जे कर्जबाजारीपण आहे, सामूहिक कर्जबाजारीपण इतक्या विकोपाला होत चाललेलं आहे, इतक्या विकोपाकडे चाललेलं आहे, त्याच्यात कुणाचंही लक्ष नाही. अमेरिकेचे जे धोरणं आहेत सध्याचे ते जर असेच चाललेत राहिले तर आज जी श्रीलंकेची परिस्थिती आहे 2027पर्यंत त्यांची परिस्थितीसुद्धा श्रीलंकेसारखी होऊ शकते, त्यांनी धोरणं बदलली नाही तर. आपलं काय होईल मला सांगता येत नाही आहे, पण ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे त्यामुळे हे लोकशाहीने पुन्हा एकदा कंट्रोल केला पाहिजे, की लोकशाही पुन्हा एकदा सत्तेवर आली पाहिजे. खरं म्हणजे लोकशाही सत्तेवर येतच नाही, आपण चुकीचा प्रघात पाडलेला आहे की अमुक पक्ष सत्तेवर आला आणि तो सत्ता नसते. लोकशाहीमध्ये सत्ता हा शब्द नाही आहे, जनतेची सत्ता असते. पण बोलण्यासाठी आपण म्हणूया की लोकशाही पुन्हा एकदा ताकदवर या जगामध्ये झाली पाहिजे. मला किती वेळ आहे अजून? हे जास्त संपायला हरकत नाही, संपवायला पाहिजे. आपण मग प्रश्नावरती हे करूया, सुरू करून देऊया. कारण जागतिक ज्या अर्थव्यवस्था आहेत ह्या अर्थव्यवस्था ठरवण्याची जी संकल्पना होती सगळ्या देशांची आणि लोकशाही चालवण्याची, ती व्यवस्थासुद्धा आता संपुष्टात आलेली आहे. की पूर्वी जसा तुमचे एक्सचेंज रेट्स असायचे की एका देशाचे विनिमय दर किंवा त्याचं सोनं कुठल्या देशाकडे किती आहे आणि कोणी काय करायचं, हे सगळं हे झालेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी मी आपल्याकडे याच्यामध्ये येतो की बँकिंग व्यवस्था काय आहे. बँकिंग व्यवस्था आपण जे मला समजते ते तुम्हाला समजते, ही लोकशाहीने नियंत्रित करणारी व्यवस्था आहे. ती आता लोकशाहीच्या हातात राहिलेली आहे का? बँकिंग व्यवस्था सिंपल आहे की एखाद्या बँकेने 100 कोटी घेतले डिपॉझिटर्सकडून, ते व्याजाने दिले, त्यांच्याकडून व्याज आलं आणि ते त्यांचे परत केले आणि मधला प्रॉफिट ठेवला, इथपर्यंत ठीक आहे. पण अमेरिकेतल्या बँका जेवढे डिपॉझिटरकडून पैसे घेतले त्याचे कितीतरी पटीने ते पैसे पुढे देतात आणि बँका बुडतात. आपल्याकडे लोकशाही काहीही करू शकत नाही, अमेरिकन प्रेसिडेंटसुद्धा काही करू शकत नाही आणि आपण त्याच मार्गाने चाललेलो आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थासुद्धा लोकशाहीच्या हातातून निघून चाललेली आहे. मग आता राहिलं आहे काय? राहिलं फक्त एकच, निवडणुका लढणे, निवडणुका जिंकणे आणि मग एकमेकांच्या विरुद्ध आपण चॅनलवरती जे काही चाललं आहे ते ऐकणे आणि त्याच्यावरती चर्चा करणे, गप्पा मारणे आणि मग पुढे अशा पद्धतीचे लेक्चर्स अरेंज करणं आणि मग पुढच्या वर्षी पुन्हा एकदा अरेंज करणं. मला वाटतं की हा विषय जास्त बोर न करता, कारण इथून पुढे मी जास्त टेक्निकल बोलत असतो या सगळ्या गोष्टी, मी टेक्निकॅलिटीमध्ये जाणार नाही आहे. मला आज आपण बोलवलं आणि आपल्याशी माझे काही विचार मी फार सिम्पल करायचा प्रयत्न केलेला आहे, कारण ऑडियन्स मिक्स असल्यामुळे हा विषय तसा फार किचकट आहे. हा विषयाच्यामध्ये तसा बोर करणारा असल्यामुळे मी जास्त काही बोलत नाही आहे आणि आपली संध्याकाळ मला तशी ही करायची नाही आहे, खराब करायची नाही आहे. म्हणून मी इथे थांबतो आणि आपले काही प्रश्न असतील तर त्यांना आय विल रिॲक्ट टू इट. बहुतेक प्रश्न नसावेत, कारण प्रश्न फारच दोन गोष्टी. एक तर मी ते लिहिलं आहे ते कारण म्हणजे मी लेखक नाही आहे, जे घडलं तसं लिहिलेलं आहे, त्यामुळे मला काय फार विचार करावा लागला नाही. पण मला जे शक्य होतं ते मी पूर्णत्वाला नेलं. काही गोष्टी पूर्णत्वाला नेता याच्यासाठी आल्या आणि ही फक्त सुरुवात होती ह्या लेखमालेची. माझे जे महत्त्वाचं जे मी काम केलेलं ते अजून पुढेच येणार आहे, त्याच्याबद्दल कधी पुस्तक पण येईल त्या गोष्टीमध्ये, ते चालू आहे. पण मला एकच दाखवायचं होतं की एखादा अधिकारी हे करू शकतो, म्हणजे असं नाही आहे की मग तुम्हाला सपोर्ट असेल तरच तुम्ही करता किंवा असं नाही. एक अधिकारीसुद्धा सिस्टीम बदलू शकतो, सगळ्यांच्या विरोधात जाऊन बदलू शकतो, तुमच्या भाषेमध्ये म्हणजे प्रवाहाच्या विरोधात जाऊनसुद्धा ते करू शकतो. हे मी ते दाखवून देणं हे माझं ते, आणि ते शक्य झालं. ज्या ठिकाणी शक्य झालं नाही तिथे मी दोन गोष्टी केल्या. एक तर माझी बदली होऊ नये म्हणून मी नंतर शिकलो की बदली होऊन द्यायची नसेल तर काय करायचं असतं, कारण आम्हालासुद्धा तसे कवचकुंडल आहेत ना, मग त्याचाही मी वापर करायला लागलो थोडासा. पण काही वेळेस या चुका
आणि ह्या चुका म्हणण्यापेक्षा हे महा स्कॅन्डल्सचे ज्यांच्यामध्ये होते त्या लोकांना पाठीशी घालण्यासाठी 3 वेळेस केंद्र शासन राज्य शासनाने कायदे बदलले माझ्यासाठी. पण मी ते काही मागे घेतलं नाही. त्यामुळे असं आपण करू शकतो की त्याच्यामध्ये पूर्णत्वाला नेण्यासाठी आपण एक पायरीपर्यंत जाऊ शकतो. मी ज्यावेळेस गुटखा आणि पान मसालावरती बंदी आणली, तुमच्यापैकी कोणी खाणार असेल तर तुमची माफी मागतो, पण मी आणली बंदी त्याच्यावेळेस FDL असताना. असं ते एक महादिव्य होतं. कारण गुटखा आणि पान मसालामध्ये नुसतंच मोठी इकॉनॉमी नव्हती, तर त्याच्यामध्ये अंडरवर्ल्ड असे खूप त्याच्यामध्ये फॅसेट्स होते आणि ते बंदी करणं मुश्किल होतं. आणि मंत्रिमंडळाला कन्व्हिन्स करणं तर अतिशय त्यापेक्षा जास्त मुश्किल होतं. तो एक वेगळा चॅप्टर आहे. पण ज्यावेळेस एकदा ठरवलं तुम्ही की एखादी गोष्ट करायची आहे, तर मग तुम्हीसुद्धा थोडंसं एक्सपिरियन्स होत जाता की कुणाला काय सांगितलं तर काय होईल, कुणाला काय सांगितलं, कुठे भावनात्मक सांगावं लागतं, कुठे काय सांगावं लागतं, काय सांगावं लागतं, आणि तुम्ही ते करून घेऊ शकता. मग तुम्हाला मी एक सांगतो की हे जे सांगितलं जातं की अधिकारी दबावामुळे काही करू शकत नाही, ते सगळं साफ चुकीचं आहे. तुम्ही करू शकता हे मी खात्रीने सांगू शकतो. त्यांचा प्रश्न असा आहे की क्रिप्टो करन्सी किंवा आपण ही जी ऑनलाईन करन्सी जे म्हणतो त्याचं काय होणार आहे. ज्या पद्धतीने लोकशाही विकलांग होत चाललेली आहे त्याच्या पद्धतीने यापुढे बँकिंग सिस्टम हे पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. फक्त प्रश्न राहिला की तुमच्या सेंट्रल बँक्स, बँक ऑफ अमेरिका किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्या बँका राहतील की नाही. माझा ह्याच्याप्रमाणे काही दिवस ते राहतील, काही दशकं राहतील आणि त्याही पुढे निष्णाभूत होतील. आणि इथून पुढे मग हे 1-to-1 ट्रान्झॅक्शन्स आणि तुमच्या ब्लॉकचेन इतक्या रोबस्ट होत जाणार आहे ही टेक्नॉलॉजी की त्याच्यामुळे तुम्हाला बँकेची गरज राहणार नाही, सिक्युरिटी वाढत जाणार आहे आणि लिमिटेड त्याच्यामध्ये तो मनी सप्लाय असल्यामुळे ती सिस्टम अजून चांगली होईल. पण हे चांगली करायची जर असेल तर मग तिथे थोडंसं लोकशाही म्हणून कुठेतरी त्याला नियंत्रण आणावं लागेल. नाही तर मग कुणी ते ते सिस्टम सुरू करेल, त्याचे कोडिंग केलं पाहिजे. जसं शेती चांगली व्हावी म्हणून फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन केलं जागतिक पातळीवरती, किंवा तुम्हाला वर्ल्ड बँक आणला आणि अशा गोष्टी. तसं याच्यासाठी एक जागतिक पातळीवरती इन दी एंड सगळ्यात शेवटी ही एक करन्सी म्हणून येणार आहे. म्हणजे डॉलर, रुपया, येन याच्यापेक्षा एक करन्सी, जसं त्याला आपण काही नाव देऊ, कॉस्मॉस किंवा काही. आणि शेवटी बँकिंग सिस्टमच्या हे बाहेर जाणार आहे, बँक्स बंद होणार आहेत. हे असं माझं स्वतःचं मत आहे. संपत्ती कशी ठेवायचीचा हे झाला. आज बँकेत ठेवतात, सोन्यात ठेवतात, जमिनीत ठेवतात, काही बेटं घेऊन ठेवतात, असं 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 आहे. काही मग ते क्रिप्टो करन्सी ठेवतील, तो मुद्दा वेगळा आहे. मुद्दा असा आहे की काही ठराविक मुठभर लोकांच्या हातातच जे संपत्तीचं एकत्रीकरण चाललेलं आहे तो वेगळा मुद्दा आहे. आणि ते कोणामुळे चाललं आहे की लोकशाहीच्या दुर्बलीकरणामुळे चाललेलं आहे. माझं म्हणणं आहे की लोकशाही तुम्ही सडबल करा, लोकांना पुन्हा एकदा एकत्रित, तरी नाही म्हटलं तरी काही श्रीमंत गरीब हे दरी कायमची राहणार आहे, पण ती इतकी नको की ज्याच्यामुळे मग पुढे क्रांती होऊन संपूर्ण जगामध्येच त्याचं खरं म्हणजे की विद्रुपीकरण होऊ नये, इतकंही ते विद्रुपीकरण नको आर्थिक असमानतेचं. मी 140 कोटीपैकी एक आहे. त्यामुळे माझ्या हातामध्ये काही नाही. पण माझं पहिल्यापासून एक सूत्र राहिलेलं आहे की आपण आता म्हणतो की भ्रष्टाचार वाढलेला आहे, कामं होत नाही आहेत, म्हणजे ही गाळणी झालेली आहे, छिद्र पडलेली आहेत, खूप छिद्र पडलेली आहेत आता त्याच्यामुळे. पण माझं एक असं होतं की ह्या सगळ्या छिद्राच्या एका छिद्रामध्ये मी जाऊन बसेल का मी तिथून तरी ती गळती थांबेल, असं माझा एक प्रिन्सिपल होता. तसं मी आता हे लोकशाहीचं जे उद्रवीकरण होत चाललेलं आहे प्रत्येक फोरमवरती जिथे कुठे शक्य होईल, समाज माध्यमावरती, विद्यार्थ्यांच्यामध्ये मी जाऊन हे सांगत असतो. आणि म्हणून ज्यावेळेस संजय हुगाडेजींनी मला सांगितलं की असं असं हे करायचं आहे, हरकत नाही, मला अजून एखाद्या छोट्या ठिकाणी जरी कोणी खेडेगावात जरी बोलवलं तर मी तिथे जाईल. माझी ती हे आहे की एक कळकळ आहे. त्याचा परिणाम होईल का काही मला माहीत नाही, पण प्रयत्न करत राहणे जे मी प्रशासनामध्ये केला आहे तो आता इथून पुढे करत राहील. पाणी ट्रेडेड आयटम झालेला तो झालेला आहेच आहे. म्हणजे कसं की तुम्ही ज्यावेळेस बाटली पाण्याची विकत घ्यायला लागला तो ट्रेडेबल झालेलाच आहे, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे आणि जगभर झालेला आहे तो. प्रश्न असा आहे की पाण्याचा तुम्ही जो मुद्दा उचलला आहे की हे तुमचं लोकल पाण्याची उपलब्धता आहे, फक्त ते क्लीन नाही आहे, स्वच्छ पाणी नाही आहे.
पिण्यालायक नाही आहे, काही ठिकाणी पाणीच असणार नाही आहे. आणि इथे पुन्हा एकदा राज्यकर्त्याच्या ऐवजी मी प्रशासनाला हे म्हणेल, आता हा विषय वेगळा आहे, पण आज जगामध्ये सन 1800 फक्त 3% लोक शहरामध्ये राहत होते. आज जगाचे 57% लोक शहरामध्ये राहत आहेत आणि पुढच्या 3 दशकामध्ये 70 ते 80% लोक जगावरचे शहरामध्ये राहणार आहेत. आज शहराखालची जमीन जगाच्या फक्त 3% आहे, पुढच्या 3 दशकामध्ये ती 9.5% जाऊन पोचणार आहे. आणि एकेच ठिकाणी पाण्याची गरज पडणार आहे. म्हणजे आता कसं आहे की विखुरलेल्या खेड्यामध्ये पाणी तिथे उपलब्ध असतं, पण इथून पुढे ते एकेच ठिकाणी लागणार. त्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष तिथे होणारच आहे आणि ते होईल. प्रश्न असा आहे की तुमचा जो प्रश्न आहे की जो पोल्युटेड वॉटर जे आहे ते आपल्याकडे पोल्युशन कंट्रोल बोर्ड कशासाठी आहे? हां, पोल्युशन कंट्रोल बोर्डचं फेल्युअर म्हणजे FIR करणं हे फक्त पोल्युशन कंट्रोल बोर्डावरती FIR केला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा. मी ज्यावेळेस नाशिकला डिव्हिजन कमिशनर होतो आणि तिथे गोदावरी दक्षिण गंगा तिथे असंच प्रदूषण झाले म्हणून हायकोर्टाने एक कमिटी नेमली होती डिव्हिजनल कमिशनरच्या अंडर, माझ्या अंडर, की काय करायचं. आणि तिथे पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे लोक यायचे. मी त्यांना अगोदर तुमच्यावरती FIR केला पाहिजे, कारण तुमची जबाबदारी आहे की हे सगळं होतं आहे की नाही. आता इथे पोल्युशन कंट्रोल बोर्डावरती तुम्ही प्रेशर केलं पाहिजे. आता जिल्हाधिकारी वगैरे यांनी खरं म्हणजे की हे त्यांचीच जबाबदारी आहे, तुमची नाही आहे. तुम्ही एकदा टॅक्स दिला की तुमची जबाबदारी संपली. तुम्ही लोक सहभाग वगैरे करता ते तुमचं चांगुलपण आहे, तुमचं संतपण आहे. ते तुम्ही संताच्या लेवलच्या आहात. हे आहे ते. कारण एकदा टॅक्स दिल्यानंतर कलेक्टर आणि त्यांचे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि यांची जबाबदारी असल्यामुळे ते जर काम करत नसतील तर मग मात्र मला वाटतं की ते लोकप्रतिनिधी यांच्या खरं केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. मी तुम्हाला उदाहरण देतो आणि माझं स्वतःचं उदाहरण देतो. मी ज्यावेळेस पुण्याचा आयुक्त होतो त्यावेळेस आम्हाला तिथे खालचे पुण्याच्या खाली 300 गावांना असंच प्रदूषित पाणी जातं, पुण्याचं गटरचं पाणी आहे, पुणे होत नाही म्हणून अशी तक्रारी होत्या. मी विचारलं आपण किती पाणी हे करतो, ट्रीटमेंट करतो. आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं माझ्या की साहेब आम्ही 100% पाणी हे करतो. अरे म्हटलं ते गटर दिसतंय तिथे खाली सगळं उजनीमध्ये गटर चाललेलं आहे, 6-6, 8-8 फूट तिथे थांबलं, गाळ साचलेलं आहे त्या गटरचा तुमच्या. नाही साहेब 100%. म्हटलं कशावरून? आपण हायकोर्टात तसं ॲफिडेविट दिलेलं आहे. आता हायकोर्टात अफिडेविट देणं आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये काय? मग ते सगळं खोदत विचारलं. मग मला मिटिंगच्या बाजूला घेऊन त्यांनी सांगितलं साहेब खरं सांगू का, फक्त 62% होतं, पण आपण जर म्हटलं की फक्त 62% होतं तर तुम्हाला अटक होईल आणि मग सगळं हे होईल. म्हटलं आयुक्त म्हणून मला म्हटलं हो दे अटक, मला लिहा तसं. 62% आम्ही रेकॉर्डवरती आणलं आणि मग त्याच्यासाठी जे पाणी जर तुम्हाला ट्रीट करायचं असेल तर त्याला 426 कोटीचे प्रकल्प तयार केला आणि 100% पाणी ट्रीट करण्याचं सुरू केलं, कारण खालचे गावं तसे होत होते. आणि मला अटक होते म्हटल्यानंतर तर मग आमच्या स्टँडिंग कमिटीकडून आणि जनरल बॉडीकडून तर मला अधिकार मिळाले की नाही माझी प्रायोरिटी आहे रस्ते की हे याच्यापेक्षा स्वच्छ करणं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जबाबदारी ही आयुक्त जिल्हाधिकारी यांचीच आहे. हे त्यांचं फेल्युअर आहे. आता त्यांना कसं जागं करायचं हे तुमचं स्किल आहे. आता मी तर काय सांगणार. ही जगामध्ये गैरसमज आहेत की सवलतीमुळे लोकशाहीला हे झालं. अजिबात नाही. सवलतीचा आणि ह्याचा काही संबंध नाही. किती टक्के सवलती मिळतात, आपली जी इकॉनॉमी आहे त्याचा तुम्हाला कोणी सांगितलं आहे का? कोणी सांगितलेलं नाही. कोणी अभ्यास केला का नाही. सवलती हे अजिबातच नाही. त्यांना इनफॅक्ट हे जर असंच चालू राहिलं आणि तुमच्या संपत्तीचं केंद्रीकरण होत गेलं तर गेल्या 5-6 वर्षापासून जगामध्ये इकॉनॉमिस्ट विचार करत आहेत की काय करायचं. म्हणजे जगामध्ये खूप मोठा क्लास असणारे खूप शिकलेले आहेत, PhD आहेत, इंजिनियर्स आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर, पण त्यांना जॉब नाही आहेत. काय करायचं? मग त्यांच्यासाठी युनिव्हर्सल बेसिक इन्कम जे सगळ्यांना काहीतरी जगण्यासाठी त्यांना पगार द्यायचा, असंही आपण इकडे चाललेलो आहोत. कारण ते करावं लागणार आहे लोकांना जगवायचं जर असेल तर. त्यामुळे सबसिडीमुळे देशाची किंवा जगाची इकॉनॉमी खराब झाली का? तर उत्तर आहे अजिबात नाही. ते दुसऱ्या काही कारणामुळे झालेले आहेत. दुसरी कारणं काय आहेत, कुठे काय होतं आहे, कुठे गळती लागते, कुठे काय आहे हे शोधून आणि पॉलिसी चेंजेस करावे लागणार आहेत की प्रायोरिटीज काय आहेत तुमच्या खर्च करण्याच्या, शासनाच्या प्रायोरिटीज काय आहेत हे महत्त्वाचं आहे. किंवा तुमचे जे लोन तुम्ही सँक्शन करता ते लोन सँक्शन कशासाठी करतात? मोठे लोन आपल्या ठीक आहे, शेतकरी अमुक हे नाही, मोठे लोन जे सँक्शन करतात ते सँक्शन करताना त्याचं खरंच काही उत्पन्न मिळणार आहे का नुसतंच पुढे माफ करण्यासाठी ते सँक्शन करतात? ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे
सबसिडी हा त्याच्यासाठी काही हे नाही आहे. मला नाही वाटत तो खूप मोठा विषय आणि तो काही दिवसांनी द्यावाच लागणार आहे. युनिव्हर्सल बेसिक इन्कम हे द्यावं लागणार, कारण मग हे 65% लोकांना जर नोकऱ्या नसतील त्यांना जगवायचं कसं काय? मग लोकशाही कुणासाठी आहे? नोकऱ्या कशा टिकवायच्या किंवा नोकऱ्या कशा वाढवायच्या, खरं म्हणजे हा सिंगल अजेंडा देशापुढे पाहिजे. सिंगल अजेंडा आजच्या दिवसाला, दुसरं काहीही नाही. आणि मग ते करण्यासाठी कुठली क्षेत्र आहेत की कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी आहेत, कुठल्या क्षेत्रामध्ये पुढचे 2-3 पिढ्या तरी ते राहणार आहेत, आणि मग त्याच्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंटने करावी लागणार आहे, आणि हे सगळं करून नोकऱ्या वाढणार आहेत की नाही वाढणार आहेत, हे सगळं तुम्हाला. आता उदाहरण मी ते तुम्हाला याचं सांगितलं, औषधांच्या दुकानाचं. ते जर तुम्ही ऑनलाईन तिथे बंद केलं की 40-50 लाख लोक तसे त्याच्यामध्ये होत आहेत. अशा खूप काही पॉलिसीज त्याच्यामध्ये येऊ शकतात. मी PMRDA पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणून पुण्याचा परिसर आहे 7,000 स्क्वेअर किलोमीटरचा, आणि त्याचा मी ट्रान्सपोर्ट कमिशनर होतो. तिथे त्यांना वाटलं की हा इथे जास्त दिवस राहणं बरोबर नाही आहे, म्हणून माझी बदली त्यांनी तिकडे केली. आता तिथे का नाही आहे त्याचं मी नंतर खाजगीमध्ये तुम्हाला सांगेल. काही लोकांना सांगितलं ते काय आहे. मी महाराष्ट्रातले सगळे एजंट RTO ऑफिसचे सगळ्या राज्यातले बाहेर काढले होते, एकही एजंट नको म्हणून. कारण एजंट तिथे आपले काही हरिनाम सप्ताह करत नाहीत, ते काही वेगळंच करत असतात. PMRDAमध्ये ज्यावेळेस मी आलो, 7,000 स्क्वेअर किलोमीटरचा परिसर आहे. आता याचं करायचं काय? तर मला माझं कन्सेप्शन असं होतं की इथे फक्त आणि फक्त रोजगार हाच एक विषय ठेवायचा आहे किंवा हे आहे. मग रोजगारामध्ये मी एक्सपर्ट आहे का? मी एक्सपर्ट नाही आहे. मग मी एक जाहिरात काढली इंटरनॅशनल लेवलला, आणि त्याच्यावरती ते कन्सल्टंट नेमायचं ठरवलं. आता कन्सल्टंट नेमण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही PMRDAकडे. मग खाजगी कंपन्यांना सांगितलं की तुम्ही पैसे द्या, कारण तुम्हाला बिझनेस मिळणार आहे. खाजगी कंपन्याने त्यांनी तिथे 5 कोटी जमा करून दिले. आम्ही टेंडर काढलं. 16 आंतरराष्ट्रीय कन्सल्टंट आले की या PMRDA रिजनमध्ये कुठले उद्योग व्यवसाय येऊ शकतात. माझं त्यांना एकच सांगणं होतं की हा PMRDA केवळ पुण्यासाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही आहे, ते देशासाठी एक तुमचं एम्प्लॉयमेंट जनरेशन इंजिन झालं पाहिजे, की इथे एम्प्लॉयमेंट जगामधून आली पाहिजे, जनरेट झालं पाहिजे, असं आम्हाला करून पाहिजे. 16 लोकांनी अतिशय छान मॉडेल आम्हाला दिलं आहे की पुढचे कमीत कमी 3-4 पिढ्या तरी हे रोजगार का राहतील. 3-4 पिढ्या आमचं का होतं की डिट्रॉइटला जसं झालं की आता डिट्रॉइटमध्ये नोकऱ्याच नाही, तो गावं ओस पडलेली आहेत, तसं नको होतं मॉडेल आम्हाला कसं की 3-4 पिढ्या झाल्या पाहिजेत. त्यांनी छान मॉडेल दिलं. ते जर तसं जर डेव्हलप केलं तर तिथे खरं म्हणजे की असं प्रत्येकाने शासनाने केलं पाहिजे, नॅशनल लेवलला राज्य शासनाने केलं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्याला झालं पाहिजे, जिल्ह्याचा प्लॅन झाला पाहिजे. दुर्दैव मी सांगतो, आणि फार वाईट दुर्दैव आहे, 1993-94 मध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली, आणि त्याच्यामुळे मग नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत यांना जिल्हा परिषदा घटनेमध्ये आणलं. कशासाठी आणलं? निवडणुका लढवायला. कशासाठी आणलेलं आहे घटना दुरुस्ती? इचलकरंजीच्या तुम्ही उद्या जाऊन तुमच्या मुख्याधिकाऱ्यांना विचारा किंवा महापौरांना विचारा की ही कशासाठी आणलेली आहे. हे काय गटार करण्यासाठी त्याच्यासाठी नाही आणलेली. त्याचं सगळ्यात महत्त्वाची तरतूद त्याच्यामध्ये जी आहे आणि ज्याच्यावरती खूप चर्चा झाली, आणि ती तरतूद एका शब्दामध्ये आहे, टू प्रिपेअर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅन्स अँड सोशल जस्टिस प्लॅन्स. म्हणजे आर्थिक विकासाचे आराखडे आणि सामाजिक न्यायाचे आराखडे तयार करण्याचं काम ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती सोपवण्यात आलं. या देशामध्ये आर्थिक विकास आराखडा म्हणजे काय की तुमच्या गावामध्ये किती अनएम्प्लॉयमेंट आहे, तुम्हाला जॉब द्यायचा असेल तर काय केलं पाहिजे, पुढच्या 10 वर्षामध्ये किती नवीन लोकसंख्या येणार आहे किंवा किती जॉब तयार होणार, त्यासाठी तुम्ही काय करणार आहात, त्याचे प्लॅन तयार करा गाव पातळीवरती, शहर पातळीवरती, आणि ते राबवा. दुर्दैवाने गेले 29 वर्ष या देशामध्ये असे आराखडे तयार झाले. आपण घटनाभंग केलेला आहे, आणि म्हणून लोकशाहीची जी दुर्दशा होती ती अशी आहे. महात्मा गांधीने ब्रिटिशांच्या विरुद्ध कायद्याची सविनय चळवळभंग केला होता, मिठाचा सत्याग्रह केला होता. आपले अधिकारी गेले 30 वर्ष घटनाभंगाची चळवळ करत आहेत, आणि आपण सगळे शांत बसलेलो आहोत. हे तुम्ही जे म्हणता की याला एकच उपाय की गाव पातळीपासून नोकऱ्या व्यवसाय सुरू झाला आणि त्याच्यासाठी घटनेमध्ये तरतुदी आहेत, त्याच्याप्रमाणे का झालं नाही? उद्या विचारा तुम्ही इचलकरंजीच्या मुख्याधिकाऱ्यांना. तुम्ही मलाही विचारू शकता, अरे तू तो नाक उंचावून सांगतोय पुण्यासाठी काय केलं, मग तुम्ही बोला पुण्यासाठी मी सुरू केलं होतं ते
तुम्हाला सांगितलं कसा प्लॅन बनवून ते सगळं, कारण स्ट्रक्चर्ड आहे ह्याचं असंच जर गावापासून ते राज्यापासून ते देशापर्यंत झालं आणि सिंगल अजेंडा की प्रत्येकाच्या हाताला काम किंवा व्यवसाय मिळायचा असेल तर नोकऱ्या, एंटरप्रिनरशिप कशी वाढवायची, पॅटंट्स कसे वाढवायचे, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट लोकांची कसं करून घ्यायची, हा सिंगल अजेंडा देशापुढे ठेवला पाहिजे. खरं सांगू का, आपण याच्यामध्ये एक असं असतं की देशाची ज्यावेळेस व्यवस्था चालवतो लोकशाहीची, त्यावेळेस सेन्स ऑफ प्रपोर्शन अँड सेन्स ऑफ प्रायोरिटीकडे बघितलं पाहिजे. लोकप्रतिनिधीवरती किती टक्के खर्च होतो हा जर काढला तर तो नगण्य आहे, काहीच नाही आहे. म्हणजे खरं पण आपण कसं होतं की आपल्याला थोडंसं वाटतं की कारण लोकप्रतिनिधी असे झालेले की काही केलं की त्यांना हे करा तुम्ही, की ते हे करा, सॉफ्ट टार्गेट आहे. 60% जिथे तुमच्या अधिकारी कर्मचाऱ्यावरती होतो आणि पेन्शनवरती होतो आणि ते किती काम करतायत त्याचा लेखाजोखा कधीतरी मांडला पाहिजे की नाही, कधीतरी मांडला पाहिजे. मग लोकप्रतिनिधींना त्याचे काम करून ते करत असतील, हां कमी जास्त केलं पाहिजे, किती टक्के केलं पाहिजे हे सगळं आहे. आता आपण कोर्टाचं बघतो, कोर्टाला 2 महिने किंवा 1 महिना अशा सुट्ट्या का असतात, आपण कधी विचार केला आहे का? या देशामध्ये 4 कोटी दावे प्रलंबित आहेत, तालुका कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत. त्याच्यापैकी 65% दावे एका मासिकाच्या सर्वेनुसार, एका मासिकामध्ये सर्वे आहे, 65% दावे हे जमिनी आणि संपत्तीच्या बाबतीमध्ये आहेत. आणि का उद्भवतात? अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे. मग एवढं मोठं जर होत असेल तिथे, त्यांच्यावरचा खर्च जर असा वाया जात असेल, आपण तो बघितला पाहिजे. म्हणजे सेन्स ऑफ प्रपोर्शन किती आहे, ते कोण किती काय करतो. तुम्ही लोकप्रतिनिधीचं निश्चित कमी करा, पण प्रायोरिटी काय केली पाहिजे की ज्यांच्यासाठी तुम्ही 30-30 वर्ष ज्यांना ठेवता तिथे ते कामं करतायत की नाही. आणि लोकशाही जर वाचवायची असेल तर त्यांना कामाला लावलं पाहिजे. लोकप्रतिनिधी तर तसे लागतील, कारण हे यंत्रणाच, प्रशासनच लोकप्रतिनिधीला कामाला लावू शकते. सामान्य माणसाने सर्वप्रथम एक केलं पाहिजे की हे लोकशाही, आपण कसं होतं की आपल्याला काहीतरी होतं आहे पण माहीत नाही आहे, मग आपण पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये जाऊन चेक करतो की आपलं काय कमी आहे काय नाही आहे, आणि मग त्याप्रमाणे औषधोपचार सुरू करतो. लोकशाहीचं आरोग्य चांगलं नाही हेच लोकांना अद्याप माहीत नाही आहे. त्यामुळे लोकशाहीचं आरोग्य धोक्यात आहे हे देशभर सगळ्या नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे आरोग्य सुधारायचं जर असेल तर याची चर्चा, बाकीच्या चर्चा सोडून, जे समाज माध्यमावरती चर्चा चालतात, राजकीय पातळीवरती चर्चा चालतात, देशामध्ये जे काही चर्चा चालतात ते सोडून याच्याकडे लक्ष केंद्रित वळवलं केलं पाहिजे. समाजाचं लक्ष इकडे वळवलं पाहिजे की हे आहे, आणि मग त्याच्यामध्ये सुधारणा, म्हणजे लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे की काहीतरी चुकतं आहे लोकशाहीचं. जर रोगच माहीत नसेल तर मग पुढे काहीच होण्याचा प्रश्न. आणि अनफॉर्च्युनेटली या देशामध्ये, जगामध्ये की लोकशाही कुठेतरी आरोग्य खालावत चाललेलं आहे, काहीतरी दुर्धर आजार होत चाललेला आहे, हे अजून तितकंसं माहीत नाही. त्यामुळे सामान्य माणसाने कमीत कमी हे स्प्रेड केलं पाहिजे की काहीतरी चुकतं आहे, आणि मग चुकतं आहे असं म्हटल्यानंतर त्याची जागृती सुरू केली पाहिजे की हे प्रश्न आहेत, ह्या प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात, हे तुम्ही राज्यकर्त्यांना, हे तुम्ही प्रशासनाला विचारणं सुरू केलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी होत राहतील. तुम्ही रोजगारासाठी इचलकरंजीमध्ये आज किती टक्के बेरोजगारी आहे, किती वाढवणार आहात? फॉर्च्युनेटली तुमच्याकडे बेरोजगारी नसेल, कारण तुमचे कारखानदारी वगैरे चांगली आहे, इतर ठिकाणी ते आहे. मग किती टक्के तुमचं हे आहे, त्यासाठी काय करणार आहात? तिथे MIDC वाढवणार आहात का? पुढे काय करणार आहात? इन्व्हेस्टमेंट कशी आणणार आहात? चांगलं पाणी कसं देणार आहात? त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट येईल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळं विचारलं पाहिजे, आणि हे फक्त मतदारच विचारू शकतो. मला वाटतं काहीतरी आपला प्रश्नाचे थोडंसं हे आहे की लोकायुक्त हा राज्य पातळीवरती असतो आणि आपल्या राज्यामध्ये लोकायुक्त आहे. देश पातळीवरती लोकपाल आहे, त्यांची नियुक्ती झालेली आहे. आता आपल्याकडे 1971 पासून राज्यात लोकायुक्त आहे महाराष्ट्रामध्ये. 1971चा कायदा आहे. आता त्याच्यामध्ये मंत्र्यांचं काही चुकलं किंवा प्रशासनाचं काही चुकलं तर लोकायुक्ताकडे तक्रार करता येते आणि त्याच्यावरती त्यांनी चौकशी करायची. पण महाराष्ट्रातल्या जनतेने कधी विचारलं आहे का की लोकायुक्तांनी किती मंत्र्यांची स्वतःहून चौकशी सुरू केली, किती अधिकाऱ्यांची स्वतःहून चौकशी केली, आणि त्याचं पुढे काय झालं? दोन्ही आहेत. जे लोकायुक्त आपल्याकडे आहेत, पण त्या यंत्रणेने त्याचा वापर केला आहे का? लोकपाल गेल्या 2-3 वर्षापासून देशामध्ये आहे, देश पातळीवरती. पुढे त्यांनी काय केलेलं आहे का? मला वाटतं की हे अण्णा हजारेंचं काम तर प्रश्नच नाही आहे, पण आपण पुन्हा एकदा विचार केला पाहिजे की घटनेमध्ये सांगितलेलं आहे की ही जबाबदारी
ही यंत्रणेची आहे, त्याच्यामध्ये कलमं दिलेली आहेत. कलमाबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही कारण बोजड वाटतात ती, पण प्रशासनाची जबाबदारी आहे की यांची गरज पडू नये. लोकायुक्ताची काय गरज पडावी? कसं आहे की आम्ही लोक फार हुशार असतो आतले. एखाद्या राज्यकर्त्याला जर काही करायचं असेल तर मग आम्ही नवीन नवीन खेळणं देतो राज्यकर्त्यांच्या पुढे. उदाहरणार्थ की नवीन कोणी सरकार आलं की साहेब तुम्ही असं करा, लोकशाही दिन सुरू करा, लोकांचे प्रश्न कमी होतील. मग नाही तुम्ही माहितीचा अधिकार सुरू करा, मग राईट टू सर्व्हिसेस अधिकार सुरू करा, मग तुम्ही लोकशाही तुम्ही असं करा की हेडक्वार्टर डे सुरू करा की दुसरे राहिलेच पाहिजेत. हे कशासाठी आहे? आपण काही रोग झाल्यानंतर उपचारात्मक नाही आहे, हे कंप्लेंटच तयार होऊ नये त्याच्यासाठी प्रशासन आहे. घटनाच त्याच्यासाठी आहे की याची गरज पडू नये, घटना त्याच्यासाठी आहे की लोकपालची गरज पडू नये, घटना त्याच्यासाठी आहे की तुम्हाला लोकायुक्ताची गरज पडू नये, घटना याच्यासाठी आहे की तुम्हाला अँटी करप्शनची गरज पडू नये. आणि ह्याचं होतं काय पुढे? मग हे प्रश्न मिटत नाही आहेत. मग CM पोर्टल, मग PM पोर्टल, आणि लोक खुश होतात की अरे असं. प्रशासन कसं पाहिजे की याची गरज पडू नये. मला वाटतं की कुठेतरी या देशाने पुन्हा विचार केला पाहिजे की हे अशी खेळणं घेऊन ते जाण्यापेक्षा हे प्रशासन ज्याच्यासाठी नेमलेलं आहे त्याच्यासाठी ते वागतंय की नाही आहे तिकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. प्रशासनाची कवचकुंडलं कमी करावी, आर्टिकल 311 आहे घटनेतलं, असं खूप वेळेस चालतं. पण ती कवचकुंडलं केली तर मग दुसरा धोका असा आहे की मग चुकीचे राजकारणी, सगळेच राजकारणी चुकीचे राजकारणी त्यांचा आणखी गैरवापर सुरू करतील. तसं होत नाही ना. म्हणजे आपण कवचकुंडलं काढली की मग ते तर काही चुकीचे राजकारणी त्यांच्याकडून पाहिजे ते करून घेतील. मग आत्ता पण तसं आहेच आहे, आत्ता पण तसं आहेच आहे, आत्ता पण तसंच आहे. नाही, आत्ता पण तसंच आहे की वेळेवर चौकशी व्हावी. आता एक तुम्हाला लक्षात घ्या की अँटी करप्शनमध्ये पूर्वी कसं होतं की अँटी करप्शनमध्ये एखाद्या अधिकाऱ्याची चौकशी सुरू झाली की त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखला करण्यापूर्वी त्याच्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी अशी होती. आता नवीन काय तरतूद आलेली आहे की त्याची चौकशी करण्यासाठी सुद्धा त्याच्या वरिष्ठाची परवानगी घ्या. असं आपण एवढे प्रोग्रेस, तुम्ही तर फार उलटं बोलतात, आपण उलटं चाललो आहे. बरं 3 महिन्यात जर त्यांनी दिली नाही परवानगी तर ती परवानगी समजण्यात यावी. असं झालं का कुठे? कुठेही नाही. तर आपण वेगळ्या परिस्थितीकडे चाललेलो आहोत. तुम्ही तर वेगळं सुचवत आहेत. मी प्रशासकीय पारदर्शकता हाच माझा खरं म्हणजे मूळ हे होता की प्रशासन पारदर्शकच असावं. किती असावं? आपल्याकडे राज्यामध्ये 2002ला 2002 का 3ला माहितीचा अधिकाराचा कायदा आला, तुम्हाला माहिती असेल तर, आणि 2005ला केंद्र शासनाचा माहितीचा अधिकाराचा कायदा आला. मी 1998मध्ये म्हणजे इथला कायदा येण्यापूर्वी 4 वर्ष अगोदर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये माझ्या अखत्यारीत माहितीचा अधिकार लोकांना दिला होता. ही माझी ती सुरुवात होती. प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांनी कुणा लाभार्थीला हे दिलेलं आहे, लाभ दिलेला आहे, त्याचं बोर्ड रंगवायला लावले होते. कारण तेच सरपंचाचे नातेवाईक, तेच सरपंच, त्यांनाच लाभ परत जाऊ नये म्हणून ग्रामपंचायतीचं संपूर्ण बजेट त्यांना लावायला सांगितलं होतं. आणि कुठलीही फाईल, कुठलाही दस्तऐवज तुम्हाला विना फी किंवा विना अर्ज मिळावा म्हणून पुणे महानगरपालिकेत असताना दर सोमवारी 3 ते 5 या पिरियडमध्ये सगळे कागदपत्र महानगरपालिकेचे खुले केले होते. त्याच्यामध्ये तुम्ही आयुक्तांच्या टेबलवरची आयुक्तांची डायरीसुद्धा जाऊन बघू शकता. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेमध्ये एक लायब्ररी सुरू केली होती, RTI लायब्ररी. पुणे महानगरपालिकेने जे काही आदेश काढतील ते आदेशाची कॉपी तिथे जाईल आणि कुणी नागरिक जाऊन बघू शकेल. हे मी 2010मध्ये केलं. आणि हे जे केलं ते मी केंद्र शासनाला कळवलं, राज्य शासनाला कळवलं की मी जे पुणे महानगरपालिकेत केले ते संपूर्ण देशात आणि राज्यात करावं की कुठल्याही कार्यालयामध्ये विना अर्ज, विना फी कुणीही कोणताही कागद पाहण्यात यावा, असं करावं. मी तसं 2018पर्यंत झालं नाही. 2018ला मी मंत्रालयात असताना ते पुन्हा एकदा प्रपोजल रिवाईज केलं आणि 2018ला राज्यासाठी ते आदेश आलेले आहेत. आता त्याचा वापर करायचा की नाही हे जनतेने ठरवायचं आहे. त्याच्यात कोणी अधिकारी जर अडथळे आणत असतील ते जनतेने ठरवायचं. एकदा महेश जगडे प्रशासनाच्या बाहेर गेल्यानंतर मग पुन्हा ते हे का होत नाही, ते का होत नाही, ते का होत, असं रडण्यामध्ये काही अर्थ नसतो.
मी माझा काही गोष्टीमध्ये मी फार हे आळशी आहे आणि लिखाणामध्ये मी खूप आळशी आहे आणि खूप व्याप असल्यामुळे ह्याच्यामध्ये खूप असतं पण चालू आहे, हळूहळू चालू आहे, ते चालू आहे. थांबलंच आहे ते, वाटलं नाही थांबलं आहे. थँक्यू. तुमचं म्हणणं एकदम 100% बरोबर आहे की आजच्या तरुणाला त्याच्या भवितव्याबद्दल तितकीशी, म्हणजे सामूहिक भवितव्याबद्दल, एकटं असेल पण सामूहिक भवितव्याबद्दल तितकीशी काळजी नाही आहे आणि तो मग वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडलेला आहे. मी माझ्या समाज माध्यमावरून तुम्हाला पाहत असाल आणि नसेल तर तुम्ही पहा, मी दररोज 1 ना 2 पोस्ट करत असतो की आणि त्या केवळ तरुणांच्यासाठी असतात आणि त्यांना मी इकडे थोडंसं आक्रोश करायचा प्रयत्न करतो की त्यांनी काय केलं पाहिजे. मला असं वाटतं जी परिस्थिती आहे सध्या आणि ज्या तरुणांच्या दृष्टीने देश जेव्हा स्वातंत्र्य झाल्या जशी इतकी मोठी चळवळ होती तशी चळवळ केवळ तरुणांना त्यांचं भविष्य समजावून देण्यासाठीची चळवळ देशभर करावी लागेल. अन्यथा ह्या तरुणांच्या दृष्टीने हे वातावरण खराब आहे, हे सगळ्यांनी जाणीव केलं पाहिजे आणि मला जे शक्य आहे ते मी करतो आहे. दॅट्स ऑल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. खरंच वरवर वृक्ष वाटणारा हा विषय आपण अत्यंत अभ्यासपूर्ण त्याचं विश्लेषण केलं आणि काही आकडे नक्कीच विस्मयकारक आणि विचार करायला लावणारे होते आणि यापुढेही या देशातील नागरिक कायदेसाक्षर होतील आणि ही लोकशाही सुदृढ बनवण्याचा प्रयत्न करतील असा एक आशावाद आपण या ठिकाणी बाळगूया. आपण सर्व लोक सुजाण आहात कारण या विषयाला इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थिती लावली, त्यावरून हे लक्षात येतं की या विषयाचं महत्त्व आपल्याला कळलेलं आहे. आपणा सर्वांचे अत्यंत मनापासून आभार तिन्ही संस्थांच्या वतीनं. महेश सर या ठिकाणी वेळात वेळ काढून आले त्याबद्दल त्यांचेही तिन्ही संस्थांच्या वतीनं या ठिकाणी मी आभार मानतो. धन्यवाद. शुभरात्री.